सांस्कृतिक नगरी सांगली म्हणजे फार सोपा शब्द वाटत असेल, पण तो तेवढाच जड आहे. याचं सुरुवातीच आणि ज्यांना माहीत आहे मी काय विचार करू शकतो किंवा काय, तर सहज मनात आले काहीतरी करायचं आहे म्हणून अशी आजपर्यंत मला जसं कळतं अशी कुठलीही कृती नाही. हे ऑफिशियली बोलणं आहे 2 मिनिटांमध्ये, मग याला सुरुवात करूया. तर सांस्कृतिक नगरी सांगली त्याच्याऐवजी अनेक शब्द आले असते. सांस्कृतिक नगरी सांगली ती विठ्ठल नगरी पंढरपूर, विठ्ठल नगरीच्या ऐवजी सुद्धा अनेक शब्द आले असते किंवा अनेक गोष्टी. तर याच्या प्रत्येक गोष्टी पाठीमागं 100% काही ना काही लॉजिक आहे, त्याचं कारण आहे. तर अनेक कारण आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सांगली, आणि हे चुकलेलं नाही. कधी काळी एक वैभव असल्यानंतर पुन्हा त्याच्यानंतर म्हणजे 1, 2, 3, 4 पिढ्या या तितक्याच्या लायक किंवा तेवढ्या आपण सक्षम असत नाहीत, पण काळानंतर पुन्हा त्या अधिक तीव्रतेने उभा होतात. आणि सांस्कृतिक सांगली म्हणून जे आहे मोठा त्याचा कॅम्पस किंवा काय आपण म्हणून जे आहे, तर त्याची चर्चा पुन्हा किमान महाराष्ट्रभर व्हावी म्हणून हा उपक्रम सुरू आहे. पर्यावरण हे त्याचं मूळ गाभा आहे. विठ्ठल पेरणं किंवा काय हे मी सांगायची आवश्यकता नाही, सगळ्यांना माहिती आहे. सगळे तज्ञ आहे आपण आपल्या क्षेत्रामध्ये किंवा विचाराच्या पातळीवरती आपण प्रचंड सक्षम माणसं आहे. जरी स्पष्ट बोलत नसलो तरी मी खात्रीशीर सांगतो की तुमच्या इतकी स्फोटक माणसं फार कमी आहेत. मी स्फोटक म्हणतो, तुम्ही प्रचंड क्षमतेची ऊर्जा किंवा राग किंवा तीव्रता इंटेन्सिटी म्हणतो ती घेऊन फिरणारी माणसं आहे. म्हणजे मिरजकर सरांची नाटकांचा आशय विषय दर्जा, इरफानच्या नाटकाचा आशय विषय दर्जा, किंवा बाबूंचे असेल किंवा शेखर सरांची रेखा, आपल्यात आतमध्ये काय आहे हे सांगण्यासाठी किंवा काय म्हणून ओरडून किंवा व्यक्त व्हायचं जे माध्यम आहे ते आपल्या इतकं कुणाला बेमालूम. मी म्हणतो प्रचंड अंडरकरंट असणारे स्फोटक माणसं म्हणजे तुम्ही आहे. आणि अशा माणसाने एकत्रित आणणं, परत त्यांना बोलतं करणं हा फार वेगळा विषय आहे. किती माणसं समोर आहेत हा विषय नाही, मुळात मलाच पहिलं जाणून घ्यायचं की काय भूमिका असते याच्या पाठीमागे. प्रक्रिया सगळे आहेत, तो विषयाला न्याय देतील, फुलं करतील, तुम्हाला बोलतं करतील ते त्याच्यामध्ये. पण मला असं म्हणायचं होतं, आणि हा 4थं वर्ष संमेलनाचा आहे, मुक्त संवाद ठेवलेलाच असतो. याच्यापूर्वीचे जे मुक्त संवाद झाले ते खरंच मुक्त होते, म्हणजे इतके मुक्त होते की राजकीय म्हणजे काय, राजकीय व्यक्ती आल्यानंतर त्यांना आपल्या पक्षातल्या काय गोष्टी आवडत नाहीत हे बिनधास्तपणे त्यांनी सांगितले. आणि आयुष्यातल्या अशा काही गोष्टी घटनाही सांगितल्या त्याच्यापूर्वीच्या मुक्त संवादामध्ये की रडणं थांबवायचं म्हटलं तरी ना आम्ही थांबवू शकत होतो ना ते थांबवतो. एक वेगळा फील, एक वेगळा मोसम. आणि आपण मैथिली ऋतुगंधच म्हटले, एका नाटकाचा, सिनेमाचा असेल, एखाद्या कथानक सुचणं, कॅरेक्टर सापडणं, त्याचा एक मूड म्हणतो आपण, त्याला साहित्यिक भाषेमध्ये ऋतू आपण असा शब्द घेतलाय. तर मला वाटतं इतकं पुरेसं आहे. आणि हा किती वर्ष चालणार आहे याचंही नियोजन आहे. याचं पुढे ही पाऊलवाट खडतर किंवा कशी होणार आहे, आपण आपल्या सन्मान चिन्ह आपण किंवा जे काय देत असतो किंवा काय त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आणि एक महाराष्ट्र हलवून ठेवणारे, नुसतं हलवून नाही तर हादरवून टाकणारे तुम्ही सगळी माणसं आहात. आता जे मंचावरती जे उपस्थित आहेत ते इरफान असेल, डॉक्टर अरुण, म्हणजे आता आम्ही मिरजकर सर म्हणायचे दिवसेंदिवस करून दिसते. डॉक्टर अरुण म्हटले की बरं पण वाटते डॉक्टर. आणि तो राईट पण आहे. आणि आमची चर्चा म्हणजे 8-10 वर्षापूर्वी झाली, तर डॉक्टर अरुण या ठिकाणी आहे, भाऊ आहे. म्हणजे लिखाणाचा म्हणजे काय म्हणतो ऑरा किंवा एक चौकट मराठीपुरते तुमच्या लिखाणाची, तुमच्या सादरीकरणाची, नाटक असेल, सिनेमा असेल, मी कधीच म्हणणार नाही. काळाच्या पातळीवरती, काळाच्या कसोटीवरती आपलं नाणं आणि ते पॉझिटिव्हली सरेंडर न होता, व्यवस्थेला शरण न जाता आपण मांडलेले आहात. आणि नवीन पेरणी सृजनशील म्हणतो आम्ही, विठ्ठल फिरतोच. आणि तुम्ही एक विचार करताय मोठा, म्हणून आपण तुम्हा सगळ्यांना सन्मानित या ठिकाणी केले. तर मी सुरुवातीला मंचावरती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखक, दिग्दर्शक हे पुरस्कार मिळतील, परंतु विचाराच्या पातळीवरती प्रचंड सक्षम, अंडरकरंट इतका जबरदस्त आहे. तर तुम्ही खोडा जर बघितला असेल, बबल जर बघितला असेल, TDF, मी आता जे बोलतोय तो विचाराच्या किंवा आपण त्या पातळीवर बोलतोय. पत्रकार म्हणून बोलणं, निरीक्षक म्हणून, परीक्षक किंवा समीक्षक म्हणून त्या कदाचित वेगळ्या गोष्टी असतील, पण विचाराच्या पातळीवरती अतिशय सक्षम सगळे आहात. तर असे एक सक्षम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊराव कराडे अतिशय जिव्हाळी संबंध आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं.
यानंतर सूत्र 2 आहेत. आता ते एका धाग्यामध्ये आपल्याला गुंफणार आहेत आणि ते बोलता आपल्याला करणार आहेत. तर एक महाराष्ट्रातला उमदा लेखक जो बरोबर मिश्किल वाटू शकतो आपल्याला, पण व्यवस्थेचे चटके म्हणजे बारकाईने ज्याला प्लॅटफॉर्म मिळत नाही. गल्ली गोळा दोन्ही आहेतच, पण योग्य ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर काय होतं ते आपल्याला कळतंय. हा बघू सुने. तर ऋषी आपली विनंती करते की आपण यायचं आहे. सिनेमाचा एक उत्तम पार्ट मी बघितलेला आहे. एक दिग्दर्शक म्हणून बॅनरला नाव लागणं फार अभिमानाचं असतं, कौतुकाचं असतं. सांगलीचं म्हणून ते जास्त आपल्याला अभिमान आहे. सिरियल सिनेमा सातत्याने लिहिणं, व्यक्त होणं आणि व्यक्त होण्याची पण प्रत्येकाची वेगवेगळी शैली असते. तर ऋषीची एक वेगळी स्टाईल आहे, आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल. तर ऋषी आहेत. त्यानंतर प्रतीक साठे. हा मी म्हटलं नाही वेगळी स्टाईल आहे, हेच आहे. आता ती तुम्ही सोसायची किंवा काय त्याच्यामध्ये बघायचं. आणि त्यानंतर मी प्रतीक साठे यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. या प्रतीक प्रतीक बद्दल बऱ्यापैकी सगळ्यांना सगळ्याच गोष्टी माहित आहेत असं म्हणजे माहित आहे. वारीत आता बरेच वर्ष कंटिन्यू आहेत. पहिल्या वर्षीच नव्हते, नाही तर आता 8 मध्ये 7 वर्ष सोबत आहेत. वेल नोन म्हणजे अकॅडमिक शिक्षण प्रचंड. कॉम्प्युटर सारख्या क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग करणं ही साधी गोष्ट नाही. आणि पुन्हा तिकडनं येऊन इथं काहीतरी लेखन करणं, लेखन करणं, दिग्दर्शन करणं, स्वतः किंवा स्वतः त्याच्यावर वर्क करणं. बूट ज्यावेळेस मी एक शॉर्ट फिल्म बघितली, टेक्निकल असतील चुका त्याच्यामध्ये, पण त्यातला जो कंटेंट मी जे म्हटलं ना, विस्फोटक माणसं आहे तुम्ही. कुठल्या पातळीवरती काय मांडाल तुम्ही जर बघितली, छोटी शॉर्ट फिल्म आहे आणि स्पार्क दिसतो त्याच्यामध्ये. तर ते प्रतीक या ठिकाणी आहेत. यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगलीमध्ये मला वाटतं की असं पहिल्यांदा गोष्ट घडली असेल की इफ्फीला ही गेली, राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला. बर्लिनला सुद्धा त्याचं कौतुक झालं. लेखक, दिग्दर्शक आणि सिनेमा म्हणून पहिला नंबर त्याच्यामध्ये घेतला. आणि महाराष्ट्र शासनाच्या 75 म्हणजे या त्या वर्षातल्या मागच्या वर्षातले कुठलंही असं बर्लिन पर्यंत म्हणजे हा इंटरनॅशनल दर्जाचाच विषय होता. ती मांडणी तशी होती, त्याच्यावरचं स्ट्रगल किंवा त्याचं काय सगळं प्रवास आहे तो त्या ह्याच्यामध्ये मांडतीलच. आणि फक्त रेखावरती मी शेखर खांबेंचं जजमेंट करत नाही. जर का तुम्ही त्याची पॅम्पलेट जर बघितली असेल तर इतकी म्हणजे मला तर रेखापेक्षा ती अधिक उजवी वाटते. पण बऱ्याच वेळा काय होतात काही गोष्टी ज्या कॉलेजमध्ये किंवा आपण सुद्धा अनुभवलेल्या आहेत, कुठे काय असू शकतं किंवा काय तोंडा असेल अनेक हे आहेत. किंवा मी तर वेब सिरीज सोबत केलेलं आहे. आता सिनेमाचा त्याच्यामध्ये थोडासा भाग आहे. आता ती दाढी कधी काढायला सांगते तो एक विषय आहे त्या ह्याच्यामध्ये. पण एक आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगेन की सिनेमामध्ये हे जाणीवपूर्वक सांगतो सर, जमिनीवरती मी असे असंख्य बघितले, आपणही बघितले की जरा एक कुठं राज्यनाट्य सर्टिफिकेट जर मिळाले तरी काकेत लिंबू घेऊन फिरणारे माणसं मी बघितलेले. आणि इतकं मोठं म्हणजे एकटी असेल, बर्लिन सारखे असेल, या ठिकाणी येऊन सुद्धा माणूस आणि पहिलं वर्ष अशातला भाग नाही. 3 वर्ष 5 दिवस कंटिन्यू सायकलवरून एक शेड्यूल असताना काल गडचिरोलीत बसून पाऊस प्रचंड येऊन व्यवस्थित आणि एक क्षण सुद्धा पुढे थांबले नाही किंवा काय नाही, निवांत रिलॅक्स आपल्या आपल्या मूडमध्ये सायकलवर झाडं किंवा जमिनीवर. हे फार कमी लोकांना आपल्या सिनेमाच्या वर्कमध्ये आपण स्ट्रॉंग असावं, तिथं जे काही ठरलंय आपण चौकट असावं. पण अदरवाईज इकडं ज्यावेळेस काम करतो तुम्ही सामान्य माणूस म्हणून राहिला पाहिजे. तर ते मला त्यांचं फार छान वाटतं. आणि मी विनंती करतो शेखर रंकामे सरांनी डॉक्टर अरुण मिरजकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आता मिरजकर सरांचा आणि माझा परिचय म्हटलं एक 20-25 वर्ष झाले. 98 पासून मला वाटते सोबत आहे. सरांचे असंख्य नाटक म्हणजे बघितली, अनुभवली, काही ठिकाणी अभिनय केला, काही ठिकाणी टेक्निकला होतो, टीम लीडर म्हणून होतो, प्रोडक्शनला होतो, क्रिटिक्स किंवा काय म्हणतो टीकाकार होतो. जे चांगल्या झालेल्या गोष्टी त्या केल्या, समीक्षणाचे असतील किंवा निरीक्षण नोंदवलेलं असेल, दैनिकासाठी लिखाण केलेलं असेल, ती भूमिका म्हणून केलीच. पण अरुण मिरजकर ही व्यक्ती म्हणून
लिखाणाच्या पातळीवर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिघावरती मिरजकर सरांची जर नाटकं बघितली तर ती कुठल्या व्यवस्थेच्या विरोधात होती असं माझं मत नाही. मी गांभीर्याने बोलतोय, कुठल्या व्यवस्थेच्या विरोधातले नव्हते, परंतु व्यवस्था कशी असावी हे सांगण्यात मात्र नक्की होती मिरजकर सरांचे नाटक. आणि आता त्याचा आवाका तेवढा आहे, डॉक्टरेट त्यांची आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल थिएटर ह्या संदर्भामध्ये आहे, अभ्यास आहे. मला वाटते 27 पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीला त्यांचे लेक्चर झालेले आहेत. एकाच वेळी शिवाजी विद्यापीठाला मराठी विभागाला त्यांचं द पिलर्स ऑफ सोशल डेमोक्रेसी पुस्तक होतं. त्याच वेळी निबान मराठी MA ला मुंबई विद्यापीठाला होतं. मराठवाडा विद्यापीठाला ज्योतिमणी सारखं नाटक 2 MPhil झाले त्या विषयावरती मुलांनी केली. वाद नाटक तर आम्हाला प्रत्येक प्रयोगाला म्हणजे मी त्याच्यामध्ये मी आणि बाकी होते वाद आम्ही दोघे पडदा उघडल्यापासून पडदा पडेपर्यंत तरुण तरुणीच खेळ करतो ते वाद विशाल याच्यामध्ये. आणि प्रत्येक प्रयोगाला परवानगी म्हणजे ते विचाराच्या पातळीवर तेवढं स्फोटक होतं. अभय कुलकर्णी पण मला वाटते याला आपण हे केले होते सगळं. तर वेगळं ही विचारधारा घेऊन टिकणं समाजामध्ये आणि पुन्हा समाज मान्य लोकमान्य होणं फार अवघड आहे. आणि आता तर ते शासन मान्य आहेत, सलग 2 राम गणेश गडकरी पुरस्कार प्राप्त आहेत ते. आणि बरेच अवॉर्डवरती माणसाचं यश नसतं, पण तुम्ही काय मांडता त्याच्यावरती ते आहे. त्यामुळे मी विनंती करतो डॉक्टर आंबेडकर सरांना आपण यानंतर इरफान म्हणजे मला आठवतंय म्हणजे मी व्यक्त होते जनरल आपण पिशवी बोलतोय स्वागतासाठी उभा आहे करून देण्यासाठी तेवढं. पण मला आठवतं 2008 ला प्रसाद जाधव आम्ही काटकर किंवा काय या मला मित्रांनी सांगितलं होतं की 12वीला झालं मला वाटतं जे महाराष्ट्र 2008 ला नाटक झालं होतं त्यावेळेस इरफान आले मला प्रसाद जाधव सांगितलं आणि बघून आपल्याला पण करायचं आहे. 2007 असेल 7 ला किंवा 8 ला असेल, पण नाटक करता येऊ शकतं किंवा काहीतरी वेगळं करायचं आहे. बघितल्यानंतर असं मला प्रसाद जाधवने सांगितलं, आम्ही सांगितलं होतं असं असायला भेटूया किंवा काय. आणि विचार ते ऐकते होतेच तुमचे त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं. आणि त्या भावनेतूनच मला वाटतं पहिलं सलवा जोडून किंवा काय मी नाटक बघायला आलो होतो. आणि नाटक बघितल्यानंतर त्यावेळेस मी दैनिकाला किंवा लिहित नव्हतो मी कुठं, तर मी व्हॉट्सअप आणि तो जमाना सुरू झाला होता. तर व्हॉट्सअपवरती मी असं लिहिलं होतं की बऱ्याच वर्षानंतर मला नामदेव ढसाळ्यांच्या मी मारले सूर्याचे 7 त्याचे 7 घोडे असं मी लिहून टाकलं होतं त्याच्यावरती. आणि तेवढ्या दर्जेचे लेखन तर होतच, सादरीकरण तेवढं झालं. प्रेक्षकांचा रिस्पॉन्स ज्या त्या पार्टीचा असतो जिथे येतात असते, पण विचाराच्या पातळीवरती प्रचंड सक्षम असणारं ते नाटक होतं. आणि त्याच्यानंतरचा सगळा प्रवास आपण सगळ्यांनी बघितलाय. महाराष्ट्राच्या आत्ता सांस्कृतिक किंवा विशेषतः नाट्य क्षेत्रामध्ये राज्यनाट्य स्पर्धेमध्ये 19 केंद्र जर असतील तर 7-8 केंद्रांवरती इरफानचं किंवा आता नुकताच महाराष्ट्राच्या आपल्या अखिल भारतीयचा याचा पण पुरस्कार मिळालेला आहे. तर आणि बरेच वर्ष एकत्रित होतो. मधल्या 2-4 वर्षामध्ये फारच बिझी होते माझ्याशी, तर पण काय अडचण नाही, पुन्हा एकत्रित आहे. तर सामान्य इरफान भाई म्हणजे वगैरे विनंती करतो की आपण त्यांच्यावरती यायचं. आणि यानंतर अमरनाथ खराडे म्हणजे माझ्या जवळच असणार म्हणजे देह आंबेड कोशिंबीर नावाची एक एकांकिका होती, शशी कुंबेने केली होती मुंबईच्या. आणि एकांकिका होती 2007-6 काळ असेल, 8चा होते का 10-12 असेल मला माहित नाही. कॉलेजला होते आणि बाकीचं नाटक डान्स म्हणून एकत्रित कुठं ना कुठं कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट व्हायची. पण एकांकिका ज्यावेळेस भारतीय बसवायला त्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस मला म्हणजे अभिनय सुद्धा कारण तोपर्यंत अभिनयाचा कुठं असा फार हे काय नव्हतं. मग त्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यावेळेस एकांकिका नाही आली नाही, त्यावेळेस ती नाही आली. पुन्हा 2 वर्षांनी मी तिथंच बसवली ती एकांकिका कोशिंबीर. भारतीला ती पुण्याला पहिले आले होते. तर तिथून सुरू झालेला प्रवास स्वतःच वेगळं अस्तित्व म्हणजे हिरो मटेरियल जे आपण म्हणतो फक्त फिजिक असून चालत नाही, मेंटली पण तो आपण स्वतःला म्हणजे आम्ही UPSC-UPSCचा कोचिंग 5-6 विषय मी बऱ्याच लोकांना माहित नाही जे समाज सुधारक आहेत UPSC जे आहेत, तर तो सब्जेक्ट आहे ना 5-6 विषय फुले शाहू आंबेडकर आझाद. तर मला लेक्चरला काही बोलवतात तर आपण येतो म्हणजे काही नवीन नाही पण ऐकलेत मोठ्यांचे. तर त्याच्यामध्ये आम्हाला पहिलं सांगितलं जातं की तुम्हाला कलेक्टर बनायचं आहे ना तर तुम्ही स्वतःला कलेक्टर समजा. आणि कलेक्टर समजा म्हणजे उगीच कॉलेजवर चालायचं नाही आहे, तुम्हाला तसं राहावं लागेल, तुम्हाला बसावं लागेल, तुम्हाला तसं जेवावं लागेल,
तुम्हाला वाचावं लागेल, तुमच्या आवडीनिवडी तुमचा आवाका हे वाढवावं लागेल तुम्हाला. तसं हिरो म्हणून त्यांचा तो मोठा आवाका स्वतः पहिल्यापासून जपलेला आहे, म्हणून तो इथपर्यंत आहे. आणि इंडस्ट्रीमध्ये मी खात्रीने सांगतो, म्हणजे माझे काही गुरु होते आहेत, त्यांनी हेच सांगितलं की तुम्हाला जर इंडस्ट्रीमध्ये हिरो व्हायला आला असेल तर तुम्ही हिरोच होण्यासाठी थांबा. तुम्ही काम मिळते किंवा सेटवर जायला लागते म्हणून रिफ्लेक्टर पकडतो, आरसा पकडतो असं करू नका. तुम्ही तुमचं पातळीवरती सक्षम राहा. आणि ते आज DLRच्या माध्यमातून आम्हाला ते सिद्ध केलेलं आहे. सिनेमाचं काय होतं कसं होतं मी त्याच्यावरती आता बोलणार नाही, पण सिनेमामध्ये स्वतःचा प्रेझेन्स कसा असावा, पेज कसा असावा, तर 100% फार सुंदर त्या पातळीवरती झालेला आहे. आणि मनापासून सांगतो, आपण कुणाचं कौतुक पत्रकार असल्यामुळे शक्यच नाही, पण जे आहे ते आहे. तर मी विनंती करतो आम्हाला करायला की आपण लखन चौधरी आपण मंचावरती या. चेहरा बघू दे सगळ्यांना. सांगली जिल्ह्यातच चेहरा आहे. पेड हे मुळगाव. मला माहित नव्हतं शिक्षण किंवा काय, कारण जेव्हा बेसिस कोरोनाच्या काळात तो बाहेर आला त्यावेळेस लखन मी म्हटलं तर खेड्यातच होतं, पेडमध्ये शूट चालू होतं. शेखर सरांच्या म्हटलं लखन कोण आहे, लखन कोण आहे, आणि सगळ्या बाबतीत व्यवस्थित साऊंडला रेकॉर्डला सगळीकडे तुम्ही तर आता फार जवळच बघितलेलं आहे. पटकन लक्षात येत नाही, पण आपल्यापासून लांब गेला की लक्षात येते की लखननं काय केलं. म्हणजे याचा अनुभव शेखर सरांनी सुद्धा घेतलेला आहे, भाऊनी सुद्धा घेतलेला आहे. सांगा की लांब म्हणजे वेगळ्या अर्था नव्हे की हा एकदा सगळं झालं, इकडे सगळं पॅकअप करायला गेले सगळं. हा लखन बऱ्याच गोष्टी आपल्या सोप्या केल्या किंवा आणून दिल्या समोर नजरेत किंवा प्रॉपर केल्या. आणि सगळ्या गोष्टी सिनेमा नाटक म्हणून त्या आहेतच. पण मुद्दाम आपण कार्यक्रम पत्रिकेमध्ये त्यांचं नाव जे टाकलंय गीतकार संगीतकार म्हणून, कारण परवाचं कस्तुरी जे गाणं बघितलं मी, तर मी तो लखन आहे हे मानूच शकत नाही. आवाज ठीक आहे, गोड आहे, पण आवाजाबरोबर काहीतरी ताल सूर किंवा काय, शास्त्रीय संगीताचा डिप्लोमा आपला आहे, मी गाणी म्हणतो म्हणून आपल्याला कळतं थोडंसं त्यातून. तर अतिशय अल्टिमेट शब्दांची निवड, शब्दांचा जोड करून घेणं, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळे वेल नोन महाराष्ट्रभरातले सगळे मित्र परिवार माझ्या समोर आहेत, आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. एकच गोष्ट की तुम्ही जे काय बोलाल त्यातनं अपेक्षित हे आहे की एखादी प्रोसेस प्रक्रिया कशी होते, कशी निर्मित होते, हे महाराष्ट्रातल्या नवीन कलावंतांसाठी म्हणत नाही, जे एस्टॅब्लिश आहेत. मी का सांगतो सर, सांगलीमध्ये पण आमची चर्चा झाली विषयांची. हे सांगली नाट्य मंडळी किंवा फार मोठा इतिहास आहे, मी कुठलं वादास किंवा बोलत नाही काय नाही, पण बरेच लोक एका उंचीवर आल्यानंतर त्याच्या पलीकडे जग आहे असं मानायलाच तयार आहे. तर त्या लोकांनी पहिले मानायला पाहिजे की आपण जिथं थांबलोय किंवा आपल्याला काय मिळालंय ते शेवटचं नाहीये, तो काळ देश असू शकतो तो सुद्धा. तर त्या भावनेने मला सांगायचं की महाराष्ट्रभरातल्या नाटक आणि सिनेमावरती बोलताना आपण जे स्वतःला जे क्षमतेचे समजतात त्याने आपली क्षमता पुन्हा एकदा तपासून बघावी आणि महाराष्ट्राच्या मातीचं खरं सोनं काय आहे विचारांचं आणि सिनेमाच्या माध्यमातून मांडणार. तर हे मंचावरती सगळे मान्यवर आहेत. मी पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांचं स्वागत करतो आणि सूत्र मी सन्माननीय ऋषिकेश तुराई, सन्माननीय प्रतीक साठे यांच्याकडे देतो. खाली ऐकत बसतो. धन्यवाद. किलोमीटर सायकल चालू लागल्यानंतर 30 मिनिटं ऐकावं लागणं हे काय असतं मी समजू शकतो, पण ते गरजेचं होतं ओळख करून देणं. आता फार जड जड बोललं गेलंय, नव्हतं ते म्हणजे नव्हतं ते जड होतं, पण ठीक आहे, माणसं तशी आहेत त्यानुसार बोललं गेलं. पटकन सुरू करतो. आणि कामाचं स्वरूप, कामाचं नाही आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर काही स्वरूप नाहीये, गप्पा मारणार आहोत आपण. तुम्हालाही वाटलं की आम्हाला हा प्रश्न विचारायचा तर बिनधास्त हात वरती करा आणि विचारा. पत्रकार परिषद नाही आणि तुम्ही पत्रकार नाही त्यामुळे गोंधळ होणार नाही ही अपेक्षा आहे. त्यामुळे आपण सुरू करूयात. तर भाऊ, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो. माझा एक मित्र आहे, तो मला म्हणाला की अरे तू वेळ केलास, किती भारी सिनेमा होता, नागराची सैराट केला, बबन झाला, अमुक झाला, तमुक झाला, मग TDM नावाचा सिनेमा आहे. बघितलं रे हा काय हिरो आहे, असं कुठे हिरो असतो का, TDM हे काय नाव आहे, अशा नावाच्या सिनेमाला मी का जाऊ, हा त्यांनी मला प्रश्न विचारला. माझ्याकडे उत्तर नाहीये, प्लीज तुम्ही उत्तर द्या. मुक्त संवाद. खरं तर मला
मला तुम्ही अध्यक्ष केले पहिल्यांदा बोलायला लागले. त्या मुक्ततेची आता खरं तर हा प्रश्न प्रत्येकाला एक पडणं साहजिक आहे, मी का जावं. कुणी कोणत्याही सिनेमा बाबतीत असं म्हणू शकतं की मी का जावं. उद्या टायटॅनिक लागलं तरी मी म्हणेन मी का जावं बघायला. टायटॅनिक काय मी कधी ऐकलंच नव्हतं लहानपणापासून, नंतर कळलं की ते जहाजाचं नाव आहे किंवा त्याचा अख्खेही कळत नाही. तर कुठल्याही सिनेमाच्या बाबतीत असं कोणी म्हणू शकतं. पण असं का जाऊ आणि का जावं हे मला नाही सांगता येणार की का जावं सिनेमा बघायला. आता सिनेमाची ज्यांना आवड आहे त्यांनी सिनेमा बघायला जावं, ज्यांना नाट्याची आवड आहे त्यांनी नाटक बघायला जावं, साहित्याची आवड आहे वाचन करावं. पण बऱ्याच लोकांचं हे होतं TDM ला घेऊन की अर्थ कळत नव्हता नेमकं TDM म्हणजे काय, कारण सिनेमा मराठी नाव इंग्रजी आहे त्यामुळं गोंधळ होत होता लोकांचा. पण ते थोडं आम्ही त्या सिनेमाचा पोहोचण्यासाठी किंवा त्याची काही गोष्टी गुलदस्त ठेवण्यासाठी ते ठेवलं होतं. TDM हे नावच असं होतं की ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा, त्याचा लॉंग फॉर्म असा होता. पण तो काही अंशी लोकांना नाही कळला. बरेच प्रश्न होते लोकांचे का जावं. पण त्याचं त्यावेळेस जे झालं TDMच्या बाबतीत ती गोष्ट वेगळीच होती, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती. पण आता मी तुम्हाला सांगतो 15 दिवस झाले TDM मी मुद्दामून यूट्यूबला टाकला, मुद्दामून यूट्यूबला टाकला. तर 15 दिवसात 4 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. आणि मला वाटतं पहिलाच असा मराठी सिनेमा असावा की त्याचे युट्यूबला एवढ्या कमी काळात एवढे चांगले व्ह्यूज आहेत. आता ते मीच बनवलंय म्हणून मला म्हणायचं नाही, पण त्या खाली कमेंट्स वाचल्या सगळ्या पाहिल्या तर एवढ्या चांगल्या आणि म्हणजे मला स्वतःला उभं राहता येईल परत इतक्या चांगल्या कमेंट्स आहेत की TDMचा पार्ट 2 पण करा. आम्हाला करायचाच होता, पण एक वेळ अशी आली होती की यार करू का नको, कारण TDMचाच गोंधळ जेवढा झाला होता की आता पार्ट 2 काय सिनेमाच करावा की नाही. पण आता वाटतंय पार्ट 2 पण नक्कीच करावा. आणि तो प्रश्न प्रेक्षकांना पडणार नाही की का पाहावा आणि हिरो असा का. तर हिरो असा का की ते मुद्दाम मी जेव्हा सिनेमात आलो ते इतकं ठरवून आलो की मला जी गोष्ट सांगायची त्या गोष्टीला न्याय देणारं पात्र मी कॅरेक्टर ते निवडलं. ते कॅरेक्टर सादर करणारा तो ऍक्टर असावा, म्हणजे कोणी असो. तो मोठा चेहरा पण असू शकतो आणि अगदी नवीन पण असू शकतो. तर त्या भूमिकेला न्याय देणारं ते अभिनेता असावा किंवा अभिनेत्री असावी किंवा कुठलाही ऍक्टर असावा, म्हणून मी त्या याची निवड केली. आता पृथ्वीराज तर आमच्या ऑफिसला लखनला माहिती, लखन खूप आधीपासून आमच्याकडे होता, तर तो आमच्या ऑफिसला काम करत होता सगळे. आणि हिरो झाल्यावर सुद्धा तो ऑफिसचं सगळं फार स्वच्छता करण्यापासून तोच बघत होता. मग इतका जमिनीवर, जसं तुम्ही मागाशी म्हणाले की सगळी माणसं जमिनीवरती आहेत, शेखर सर असतील, हे सगळेच मान्यवर आहेत. तर ही मातीतून उगवलेली माणसं आहेत आणि त्यांना कुठेतरी एक चांगली संधी मिळावी अशा मताचा मी आहे. आणि म्हणून मला जी गोष्ट सांगायची नवीन गोष्ट मी करेन भविष्यातही, तर मला वाटतं की या भूमिकेला ह्या व्यक्तिरेखेला न्याय देणारा ऍक्टर हाच आहे, तर मी त्याची निवड करेन. म्हणजे उद्या लग्न पण माझ्या सिनेमाचा हिरो असू शकतो, तुम्ही असू शकता. थँक्स. तर हे गरजेचं होतं, कारण बऱ्याच जणांना वाटतं की हा काय हिरो. तर अशी माणसं आपल्या समाजात आजूबाजूला असतात, ती खरी माणसं असतात, त्यांच्या गोष्टी खऱ्या असतात, त्या सांगितल्या गेल्या पाहिजेत. प्रत्येक वेळी असं नाही होऊ शकत की स्टायलिश हिरो आहे. जो प्रश्न आधी पडला होता सांगायचं राहू दे, पण जेव्हा TDM आता पाहिलाय ना, एकही कमेंट्स नाही, तुम्ही जरूर सगळ्या कमेंट्स वाचा. एकही कमेंट्स असे नाही का हा हिरो का. तर एवढं सुंदर काम केलं, अशाच कमेंट्स आहेत सगळ्यांच्या. सगळ्यांना खूप आवडलंय, लोकांनी अप्रिशिएट केलंय त्याचं काम. म्हणून मला असं वाटतं की मी निवडलेली व्यक्तिरेखा ऍक्टर जो आहे तो मला वाटतं की माझी योग्य निवड. अगदीच. दिग्दर्शक जर दुसरा सिनेमा त्याचा दुसरा पार्ट करायला तयार होतोय, हे सिनेमाचं सक्सेस आहे मला वाटते. तेच यशाने काय हवं दुसऱ्या सिनेमाला. तर ही माणसं खरी असतात, त्यांच्या गोष्टी खऱ्या असतात. प्रत्येक वेळी 6 पॅक वाला अभिनेता घेऊन पिक्चर केला म्हणजे तो चांगला असं नाही होत. अनेक अभिनेते आहेत ते चांगलं काम करतात पण सिनेमा चांगला नसतो. उलटही असतं की काही अभिनेते असतात त्यांना चान्स मिळत नाही. आणि नागराज असतील किंवा भाऊ असतील यांच्याकडनं महाराष्ट्राची अपेक्षा आहे सर की तुम्हाला जरी कमेंट नाही, मी म्हणतोय 1000 कमेंट जरी आल्या तरी तुम्ही तुमच्या मतांवरून हलू नका, अशी माझी विनंती आहे. कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या रॉ टॅलेंटला जे आहे ते प्लॅटफॉर्म उपस्थित करून देत आहे आणि ते अत्यंत गरजेचं आहे. ते दुसरं कोणी करणार नाही. कारण असा एखादा मुलगा ज्याच्यावर एवढे पैसे लावायचे, कारण सिनेमा हा बिझनेस आहे किती केलं तरी, तर ते कन्व्हिक्शन पाहिजे. सो मला असं एक विनंती आहे की
नका आणू. तुम्ही खूप चांगलं काम करताय. कमेंट जरी निगेटिव्ह आल्या तरी आता पॉझिटिव्ह जर तर दुसरा पार्ट करताय आणि माझ्याबद्दल चांगलंच मत आहे तुमचं, तर आता काय बोलायचं नाही. तर आणि जो मुद्दा होता की अध्यक्षांनी पहिल्यांदाच बोलायला सांगितलं, तर काही त्याला लॉजिक नाहीये. शेजारी बसलेला माणूस नाही देणं सोपं आहे. सोपं लॉजिक आहे. सुरुवात कुठून तरी करायला लागेल. मग एक अशा प्रश्नापासून बघायला मिळेल की जो पडलेलाच असू शकतो मे बी लोकांना. असंच क्रमाने विचारत जाईल मी. त्याच्यात काही मध्ये तुम्हालाही वाटतं काही प्रश्न विचारायचे आहेत जोडून त्याला, तर प्लीज विचारा. तुला विचारायचं असेल तर तूच सांग. माझ्याकडे तुझ्याकडे येईल अशा अपेक्षा ठेवू नको. घे काढून तू. हा. तर शेखर सर, तुम्हाला मला असं विचारायचं की रेखा नावाची जी तुम्ही शॉर्ट फिल्म केली, मग त्याच्यानंतर सिनेमा करायचा तुम्ही विचार केला का आधीपासून तुमच्या डोक्यात सिनेमा होता आणि तो चान्स मिळत नव्हता म्हणून शॉर्ट फिल्म केली? ती प्रोसेस काय होती प्लीज एकदा सांगा. की शॉर्ट फिल्म केल्यानंतर ठरवला का आधीच ठरवलं होतं आणि कसं झालं सगळं? मी 2004 ला इथनं मुंबईला गेलो फिल्म करायचं म्हणून. 12वी झाल्या आणि इथनं जातानाच फिल्म करायची म्हणून गेलो होतो. शॉर्ट फिल्म नावाचा काही तो प्रकार असतो हे माहिती नव्हतं. फक्त फिल्म म्हणजे इकडं आपण पडद्यावर लहानपणापासून दादा मुंडे साहेबांचे चित्रपट किंवा राज कपूर साहेबांचे टीव्हीवरती चित्रपट बघितले होते. कुठं तरी ते आपलं आहे, जवळच आहे. किंवा पेपरमध्ये ज्यावेळेला यांचे लेख यायचे तर त्यावर वाटायचं की अरे हे ह्यांचं शिक्षण एवढंच झालंय. म्हणजे राज कपूर साहेबांनी केदार शर्मा नावाचे जे दिग्दर्शक होते त्यांच्या स्टुडिओ तिथं राहिले, शिकले सिनेमा. कारण त्याचं प्रशिक्षण त्यावेळेला नव्हतं कुठं. दादा मुंडे साहेबांची 7वी झाली होती आणि त्यांनी हे सगळं एवढे चित्रपट केले होते, सगळे हिट चित्रपट केले होते. आणि ही गोष्ट मला इथं असताना इन्स्पायर करत होती आणि म्हणून इथनं जाताना डोक्यात होतं की फिल्म करायचं. दुसरी गोष्ट होती की इथनं जायचं कोणाकडे तर जाऊन काम करायचं. तिथं जसं राज कपूर साहेबांनी केलं तसं आपण एका स्टुडिओत राहून ते करायचं असं ठरलं होतं. त्यामुळे सिनेमाच करायचं असं होतं. पण ज्यावेळेला मी एकांकिका करत होतो किंवा नाटक करत होतो, आता इकडनं गेलो म्हटलं सगळ्यात पहिलं हिरो व्हायचं होतं. त्यामुळं एकांकिकात ज्यावेळेला करत होतो तर तिथं त्या सगळ्या मुलांमध्ये मोठा मी होतो. त्यामुळे मला बापाचे रोल, आजोबा असं रोल असायचे. आणि मग ते करता करता एक फिल्म मला असिस्ट करायला मिळाली. त्यावेळेला अजून डिजिटल आलं नव्हतं 2008 ला. तिथं एक कॅमेरामन होते. त्यांनी मला सांगितलं की तुला ऍक्टर म्हणून काम मिळतील असं वाटतंय का? तर मी म्हटलं सर असं का म्हणताय? नाही तुझ्यासारख्या चेहऱ्याच्या माणसाला मिळेल काम असं वाटतंय का? तू एक काम कर, तू असं पण आता असिस्ट करायला लागलाय, तू डिरेक्टर हो आणि मग हिरो. म्हणजे तुझ्या पिक्चर मध्ये तूच डिरेक्टर, मग तुला कोण बोलणार नको करू. मग म्हणलं ही आयडिया चांगली आहे. आणि तोपर्यंत मला ते राज कपूर साहेबांना, दादा मुंडे साहेबांचं होतं की ही दोन माणसं डिरेक्टर पण आहेत आणि ऍक्टर पण आहेत. म्हणलं हे आपण जरा असं उलट करूया, हे भारी. आणि मग मी असिस्ट करायला लागलो. असिस्ट करताना मी एक शॉर्ट फिल्म लिहिली होती 2010 ला. तर ते परत डिजिटल नव्हतं, मग त्याला परत पैसे आणि त्यामुळे मग ते काही झालीच नाही अजूनपर्यंत. मग परत डिजिटल आलं आणि मग हळूहळू शॉर्ट फिल्म करायला लागलो जसं मिळेल तसं. आता शॉर्ट फिल्म ह्यासाठीच करत होतो की मला फिल्म करायची होती. आणि मी ज्या ज्या लोकांकडे गेलो होतो त्या त्या सगळ्या लोकांनी मला सांगितलं अरे म्हणजे तू ह्या सिरियल मधलं पोरग घे, मग कॅमेरा असा लागतो, लाईट पाहिजे. आणि मी म्हणतो तो माझा भाव घेऊ गावात पोरी घेऊन करतो. पण मला परत ते असं अडकल्यासारखं वाटत होतं. मग मी काय केलं की मी आतमध्ये गेलो नाही. मी इंडस्ट्रीच्या बाहेर राहून बाहेर जे काम मिळेल व्हिडिओ प्रोडक्शनचं ते मी करत राहिलो आणि ते फिल्मसाठीच करत होतो. 2012 ला मी एक फिल्म लिहिली होती. 2012 नंतर 2008 आता लॉकडाऊन पर्यंत मी त्या स्क्रिप्टला घेऊन फिरत होतो. तर मला काही कोण प्रोड्युसरच मिळाला नाही. म्हणजे 12 ते 20 जवळजवळ 8 वर्ष. मग त्याच्यात बऱ्याच लोकांनी असं झालं की अरे ही जरा ब्लॅक कॉमेडी नको, मला जरा अशाची लव्ह स्टोरी पाहिजे. चालतंय सर, लव्ह स्टोरी घेऊन गेलो, नाही जरा थांबूया. मग असं करता करता काय झालं, माझ्याकडे स्क्रिप्ट झाल्या पण प्रोड्युसर काय मला मिळाला नाही. आणि मग
पॅम्पलेटनी जरा लोकांनी हे केलं. मग रवी जाधव सरांनी ते बघितलं, त्यांना आवडलं. ते म्हणजे मी करतो शॉर्ट फिल्म परत एक प्रोड्यूस. आणि मग रेखा केली. मग रेखाला नॅशनल मिळायच्या अगोदरच हे प्रोड्युसर मला मिळाले, म्हणजे संजय जनकर सर म्हणून आहे. आणि मग ती फिल्म त्या प्रोसेसमध्ये मी असताना नॅशनलचं हे झालं. त्यामुळं फिल्म करायची म्हणून प्रूफ करण्यासाठी, कारण मी असं समोर गेलो तर मला कोण कन्व्हिन्सच होत नाही माणूस, त्याच्यात तू करणार आहेस. तर मग मला काम येतंय हे कळायसाठी मला दाखवल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि म्हणून शॉर्ट फिल्म मी नुसता धडाकाच लावला होता शॉर्ट. आणि ते पण पैसे आहेत नाही, जसं आहे तसं. म्हणजे मी एक शॉर्ट फिल्म केली होती जी रवी जाधव सरांना खूप आवडली, जे पहिलं माझं त्यांनी काम बघितलं, मूग नावाची. तर त्याचा साऊंड सगळा मी मोबाईलवर केला होता. डबिंग मोबाईलवर केलं होतं, व्हॉल्यूम मोबाईलवरच केलं होतं घरी, कारण त्याला पैसे नव्हते. मग ते त्यांना आवडली की अरे हे काय नसताना करत आहे, तर मग आपण अपडेट बघितली, मग रेखा केली झाली. तर ते शॉर्ट फिल्म करण्यामागचं कारण असं होतं, मला फिल्म करायची होती. आणि मग ते करत गेलो आणि ते झालं. तर दोघं दिग्दर्शक आहेत, दोघं सिनेमा करतायत, मी लेखक आहे. तर प्लीज सिनेमे लिहू नका. ते कशाला ना, ते हिरोलाच काम देतात, लेखकाचा विचार कोण करायचा? स्वतःच काही द्यायची तशी गरज नाही. माझा नंबर मी देतो, अवेलेबल असतो मी, आणि काही फार विशेष बिझी नाही आहे मी. तर आम्हाला अडचण हीच आहे की तुम्ही आमचे सिनेमे आमच्यासाठी लिहाल का? कारण तुम्ही सगळ्या मोठमोठ्या लोकांसाठी सिनेमे आमच्यासाठी लिहायचं म्हणलं तुम्ही म्हणाले हे असं कुठं असतंय का? मला नाही जमत. आता डिरेक्ट पण केली, आता डिरेक्ट पण केली. आमच्यावरती ठेवा आता काम. कसं आम्हाला ऍक्टर व्हायचं, आम्हाला ऍक्टिंग पर्टिक्युलर तुमच्या दोघांच्या बाबतीत सांगतो, खरं आहे मी मोठ्या लोकांसाठी सिनेमा लिहिते. तुम्ही मोठेच आहात आणि तुमच्यासाठी सिनेमा लिहीन मी, नक्की लिहीन. एवढ्या लोकांसमोर सांगताय, माझ्याकडे खूप स्क्रिप्ट आहे, मी आता द्यायला तयार आहे. तर नक्की करू काम एकत्र. कोण आहे पलीकडे? ओके, मिरजकर सर. तरुण मिरजकर. तरुण मिरजकर आहे. तरुण मिरजकर आम्ही म्हणतो त्यांना, नाट्य लेखक. तर मिरजकर सर इतकी नाटकं लिहिली, इतक्या एकांकिका लिहिल्या, परीक्षक म्हणून जाता, दिग्दर्शन करता इतक्या नाटकांचं, एकांकिकांचं. सिनेमा नाही झाला तुमचा अजून? झालं की एक झाला, कमर्शियल नाही झाला अजून एक. तर तुम्हाला असं वाटतं का की आपण कमर्शियल सिनेमा द्यावा? एक मुद्दा. सिरियल द्यावी असं वाटतं का कधी? आपल्या भागात खूप सिरियलचं शूट होत आहे, तर त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? ऋषीनं सांगून ठेवले की मी लिहिणार आहे, इथं दिग्दर्शकांना अगोदर सांगून ठेवले. पण त्याला माहिती नव्हतं की मी त्या रेस्ट हाऊस मध्ये ऋषीच्या अगोदर आलो होतो. आणि भाऊंना माहिती आहे की आम्ही बऱ्यापैकी बोलून तिथं बसलो. कुणालाही लेखकाला जे आपलं माध्यम आहे, जे मोठं माध्यम आहे, समाज मनावर ज्याचा मोठा पगडा आहे, अनेक लोकांच्या पर्यंत एका वेळेला जाता येते खूप, तसं सिनेमाचं एक वेगळं ग्लॅमर आहे. तर ते जायला पाहिजे, ते करू वाटतंच, म्हणजे द्यावं वाटतंच. छोट्या पडद्याचं म्हणाल तर लिहू वाटतंय, पण प्रॉब्लेम आहे ते एक सुरीपणा जो त्याच्यामध्ये आहे, तोच 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 तोच. आणि कधी नळावर बांधणाऱ्या बायका कधी दिसल्या नाहीत. स्लम एरियामधली माणसं त्या टीव्हीच्या पडद्यावर त्या सिरियलमध्ये दिसत नाहीत. माझं दुखणं कधी तिथं मला दिसत नाही समोर, माझी माणसंच दिसत नाही, रानातली माणसं दिसत नाही, यांचा बबन दिसत नाही, यांचं वाड्यातली माणसं मला त्या छोट्या पडद्यात का दिसत नाही त्या सिरियलमध्ये. मी हे थोडंसं असं वाटतं की मग मग दुसरं आहे की आर्थिक सोर्स. आणि चला आता जसं मी म्हणालो की अनेक लोकांच्या पर्यंत जाता येईल, त्या दृष्टीने बघितलं तर सिरियल लिहिणं ठीक आहे. पण जर हे नसेल, माझं समाधान नसेल आणि मी नसेल तिथं, मुळात आपण नसतो, तर घाम करणारी माणसं टीव्हीवरती दिसतात का तुम्हाला? तुम्हीच मला सांगा. का नाही? म्हणजे एवढा मोठा क्लास तो सिरियल मध्ये दिसत नाही. नटलेली तटलेली एसी हॉल, सगळी बंगलेच्या बंगले, एवढे मोठे, एवढ्या गाड्या, असलं ग्लॅमर खोटं जो भारतात फार कमी प्रमाणात आहे, तेच तिथं दाखवतात. मग तेच मी लिहायचं परत. एक आर्थिक सोर्स म्हणून मी जसं म्हणालो तसं
ते मी मान्य करतो, पण जर पडदा बदलत नसेल तो छोटा, तर ते अवघड आहे सिरियलच्या बाबतीमध्ये. म्हणून मी थोडासा त्या संधीच्या बाबतीत थोडं एक बाबासाहेब आंबेडकर सिरियलच्या वेळेला मला विचारलं, मग नंतर रिसोर्स हे म्हणून पण मला विचारलं परत. मी नाही म्हटलं, दुसऱ्याचं तपासणं नुसत्या चुका काढणं ते नाही. तर आता तुझा दुसरा जो प्रश्न होता की या सगळ्या सिनेमा तर लिहावं वाटणारच आहे, आपलं दुखणं मांडावं, आपलं जग मांडावं, आपली माणसं मांडावी, या दृष्टीनं मी या दोन्ही माध्यमांच्याकडे बघतो. नाटकाचं म्हणाल तर हे बेसिक आहे, हे मूलभूत पाया आहे हा नाटक. म्हणजे तुम्ही थिएटर करत असाल तर तुम्ही सिनेमाकडे ती जंप मारू शकता. बऱ्याच सिनेमावाल्यांना पण असं वाटतं की थिएटरमध्ये लिहिणारे, थिएटरमध्ये करणारी माणसं ती आता मराठी सिनेमामध्ये मोठी झाली, पण रायटरच्या बाबतीमध्ये थिएटर नाटकातला माणूस हा चाकोरीबद्ध सोडत नाही, तो चौकट सोडून बाहेर जात नाही. म्हणून तो सिनेमा लिहिला नाही याच्याबद्दल फार मोठी शंका निर्माण केली जाते. पण लेखक जर त्यानं जर त्याचे चौकटी स्वतःच मोडले असतील आणि तो जर या जगाकडे जर उघड्या डोळ्याने बघत असेल, तर तो सिनेमाचा पडदा काय असतो, त्याच्यात काय दाखवायचं आहे ते त्याला जर दिसायला लागलं तर तो चांगलं स्क्रिप्ट लिहू शकतो, असं मला त्या बाबतीत असं जोडून घेत आहे. राहिली गोष्ट माझी की मी अपघातानं म्हणजे निब्बाण नाटक मी जेव्हा वाचलं तर ते अपघातानं झालं होतं. त्याचा एक थोडासा एक किस्सा सांगतो, म्हणजे तुझ्या प्रश्नात नसला तरी सुद्धा तो मुद्दा सांगतो की नाशिकला मला पाहुणा म्हणून बोलवलं होतं आणि जयंत पवार वगैरे मोठे लोक होते, कमलाकर नाटकर्ते वगैरे लोक होते तिथं. आणि नाटक पहिलं नाटक वाचलं गेलं एका तिथल्या नाशिकच्या माणसाचं आणि सांगितलं की त्या लोकांनी सांगितलं फाडा नाटक, फाडून टाका नाटक, नाटक लिहू नका तुम्ही. असं म्हटल्यानंतर त्या ब्रेकमध्ये दुसरं नाटक जे वाचणार होता तो माणूस म्हणाला मी काय नाटक वाचत नाही. चर्चा एवढ्या टोकाला जाऊन जात होते की तुमचं नाटक फाडून टाका, कशात नाटक लिहिलं तुम्ही आणि नाटक लिहू नका, इकडे पुढे बंद करा, असं डायरेक्ट सूचना अशा समीक्षका म्हणजे समोर बसलेल्या माणसाच्या. मग अशी सूचना अगोदरच्या लेखकाला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी काय वाचणार नाही. आणि मग ही चुळबुळ सगळी चालली होती. तेव्हा ते म्हणाले इकडे इकडे बोलत होते. मग मी हळूच गजनीला म्हणालो, प्रेमाला गजनीला, माझ्याकडे एक कच्चं असं स्क्रिप्ट आहे, मी वाचू का? अस्वस्थ वर्तमान नावाचं. ते म्हणाले वाच. आणि मी वाचलं ते स्क्रिप्ट. अस्वस्थ वर्तमान नावाचं ते स्क्रिप्ट वाचल्यानंतर जयंत पवारांनी त्याच्यावर महाराष्ट्र टाइम्सला एक चांगला लेख लिहिला त्या नाटकाच्या अनुषंगानं, आणि तो मुंबईमध्ये अनेक चांगल्या दिग्दर्शकांनी, अर्थात प्रायोगिक दिग्दर्शकांनी पहिल्यांदा. कारण हे जर असं मांडायला लागलो आपण, आपल्याकडं आणखी एक आहे वादाचीच गोष्ट आहे, कदाचित लोक त्याला विरोध पण करतील की व्यावसायिक रंगभूमी ही केवळ हसायचं आहे, आपल्याला हसवायचं आहे आणि मनोरंजनच करायचं आहे असंच जर म्हणत असेल. आता थोडी बदलली, म्हणजे भरत जाधवचं नाटक वगैरे बघितल्यानंतर आता थोडी बदलली, पण ते असंच म्हणत असतील तर ते होणार नाही. म्हणून प्रायोगिक रंगभूमी मधले जे दिग्दर्शक आहे त्याच्यामध्ये रवींद्र लाखे नावाचा एक चांगला दिग्दर्शक आहे मुंबईमध्ये, त्यानं स्क्रिप्ट परस्पर मागवून घेतली आणि त्यानं मला फोन केला की तुझं नाटक मला करायचं आहे आणि अस्वस्थ वर्तमान. पण ते अस्वस्थ वर्तमान हे असं थेट भेटणारं टायटल नको आहे, जरा वेगळं नाटक सुचव, जरा फिलॉसॉफिकल, तात्विक. मग मी म्हटलं की बाबा ठीक आहे, विचार केलं. निब्बाण एका बौद्ध फिलॉसॉफीमध्ये आहे की जिवंत असताना सुद्धा म्हणजे मोक्ष नाही आहे, जिवंत असताना तुम्हाला कसा मोक्ष मिळवता येईल, कसं तुमच्या प्रश्नातून मुक्त कसं होता येईल, मुक्त होण्याचा मार्ग काय आहे. तो धार्मिक नाही आहे पण जगण्याची फिलॉसॉफी काय आहे, अशा अंगाने ते निब्बाण नाटकाला त्याचे बरेच प्रयोग झाले. एकदा शिक्का बसला की मग आपण ते तसं पुढे जातो. मग एक नाटक छान म्हणलेलो त्याच्यावर लिहून आलं, दुसरं लिहावं वाटलं, तिसरं लिहावं वाटलं, मग लिहित आता असं नाटकाचा प्रवास झाला. आता सिनेमाचा पण प्रवास, म्हणजे चांगली नाटकं असं वाटायला लागली याची स्टोरी सिनेमात पण आहे, याचा सिनेमा होऊ शकतो. मग तसंच झालं. एका धोत्राची गोष्ट मला वाटलं की छान सिनेमा होऊ शकतो. एवढे महोत्सव सगळे झाले, नंतर असं वाटलं की खरंच हे जर वेगळं पॉलिटिक्स आहे आणि तमाशाच्या अंगानं येत आहे तर मी ते करायला पाहिजे, म्हणून त्याचा सुद्धा स्क्रीन प्ले लिहिला. तर स्क्रीन प्ले लिहिलाय. आणखी एक त्याला जोडून प्रश्न, जी सिरियल तुम्हाला अपेक्षित आहे हा, तशा सिरियल यावी यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा? हा, आता हे काय झालं, आलेलं काय आहे, त्या रस्त्यावर खूप वळणावर ऍक्सिडेंट होतात
सगळ्या गाड्या पडलेल्या आहेत, माणसं सगळी मेलेली आहेत बरेच रस्ते, आणि पुन्हा मी माझी गाडी घेऊन त्याच रस्त्यावर जावं याच्यापेक्षा मी वाट बघतोय की वाट तयार झाली एखादी अशी की जिथनं आमची पण गाडी जाईल व्यवस्थित, असा प्रोड्युसर आला, असं सगळं ते टीम झाली, असे चॅनल्स तयार झाले की गरिबांचं, शेतकऱ्यांचं, दुःखितांचं दुःख मांडणारं आपलं काहीतरी असणार, असं जर एकदा आलं त्या छोट्या पडद्यावरती, निश्चित मी पण माझी गाडी तिकडं जाणार आणि त्याचं स्वागत सुद्धा करणार. तो प्रयत्न तेव्हा आता दिसतंय तसं, आणि मी तिकडं पुन्हा असं नाही वाटलं, पण तरी सुद्धा असं वाटतं की एकट्याने काही बदल होत नाही, त्याला एक मोठ्या प्रवाहाला चेंज करावं लागणार आहे. त्यामुळं ही गोष्ट आणि ही सत्य परिस्थिती आहे. इथं बसलेल्या सगळ्यांना मान्य असेल की पडद्यावरती तुम्ही दिसता का एवढं सांगा मला, तुम्ही दिसत नसाल तर ते यायला पाहिजे. आता सिनेमामध्ये यायला लागले, म्हणजे सैराटनं तर ब्रेक केले, म्हणजे सिनेमाची जी ही होती चाकोरी ती ब्रेक त्याच्या अगोदर पण झालेले आहे, पूर्वी केलेले आहेत काही लोकांनी, अमोल पालेकरांचे सिनेमा पण आहेत, पण सैराटने वेगळ्या पद्धतीने आणलं परत एकदा मॉडर्न याच्यामध्ये, आणि यांच्या फाळानं वेगळं आणलं, बबलनं पुन्हा त्याच्यामध्ये म्हणजे हे आपल्याकडची माणसं, आपल्याकडची मुलं, त्यांचं प्रेम, त्यांचं बोलणं, ही लँग्वेज कुठे आहे? ही सिरियल मध्ये लँग्वेज आहे का? सिरियल मध्ये कुठली लँग्वेज? मी जाती धर्मावर जात नाही, पण ती लँग्वेज सतत, ती माणसं सतत एक वेगळ्या क्लास मधून जर दाखवायला लागलो, म्हणून मला त्या वळणाची, त्या अपघाताची भीती वाटते, म्हणून मी तिकडे गेलो नाही. पण तू म्हणतोस तसं, जर तसा काही प्रयत्न तुम्ही केला का, तर तो आवाका अजून आपल्याकडे तेवढा नाहीये, तर झाला तसा तर आपण सुद्धा त्या प्रयत्नात राहणार, आणि तसं कुठल्याही याला अगोदर फुली मारू नये. म्हणजे स्पीलबर्गनं सुद्धा पहिल्यांदा ती शॉर्ट फिल्म तयार केली ना, ते त्याच्यामध्ये टीव्हीवरतीच पहिला त्याचं आलं होतं सगळं स्पीलबर्गचं, म्हणजे नंतर डोळे वगैरे तो सिनेमा वगैरे आला. तर आपल्याकडे कुठल्याही याला कमी लेखत नाही मी, पण मला ते असं वाटलं की तिथं अजून हे व्हायला पाहिजे, असं चेंजेस जरा व्हायला पाहिजे. आपण निश्चित प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद म्हणलं नाही तर आणखी काय सगळं सांगून देणार ते असं मला म्हणाले, त्याच्यावर मी काही तर इरफान दादा, मिरजकर सरांच्या या भूमिकेवर कुठली भूमिका मला ती दिसली आता ती की शिवाजी जन्मावा पण शेजारच्या गावात, या भूमिकेवर तुमचं मत काय आहे? तुम्ही आता सिरियल देता, एक प्रश्न. दुसरा प्रश्न, नाटक, सिरियल, सिनेमा यात काय फरक आहे हे आम्हाला जरा समजावून सांगा. सिरियल आताच नाही आता गेली 2-3 वर्ष, सुरुवात नाटकापासूनच झाली आहे माझी. काही मुद्द्यांची सहमत आहे, म्हणजे नाटक खरंच या समाजाचं चित्र मांडतात, आणि मला जो अस्वस्थ भोवताल माझ्या भोवतालचा सापडला, माझं भोवतालचं जे समाज बनवतं ते मांडायला मला नाटक कुठंतरी ते आतून येत होतं की हे दिसलं पाहिजे, हे मांडलं पाहिजे. मला जे विषय अस्वस्थ करायचे ते मी नाटकातून मांडण्याचा प्रयत्न केला. हळूहळू एक सिनेमा जो फक्त एंटरटेनमेंटसाठीच होता, मी ऋषीने एकत्रच केला होता तो. पण सिरियल 2-3 वर्ष झालीपासून घ्यायला लागलो. तुम्ही जे म्हणता, मी आता प्रत्येकाचं हे वेगवेगळं आपापलं मत असू शकतं की हे विषय मला सिरियलमध्ये दिसत नाहीत, किंवा अमुक माणसाचा समाज म्हणून मला दिसत नाही माणसांचं. पण प्रत्येक क्षेत्राचा किंवा प्रत्येक त्या मीडियमचा आवाज वेगळा आहे. म्हणजे नाटकाला येणारं प्रेक्षक बघा तुम्ही, ते वेगळं आहे. सिनेमांना जाणारं, त्यातल्या त्यात सिनेमांच्या आर्ट फिल्मला जाणारं, कमर्शियल सिनेमांना जाणारं प्रेक्षक वेगळं आहे. कुणाला खोडा चांगला वाटू शकतो तर कोणी खोडाला नावं ठेवू शकतो. जसं मगाशी जो विषय झाला, तो हिरो नाहीये असं वाटू शकतं, आणि काहींना अप्रतिम तो माझ्यातलाच एक माणूस वाटू शकतो. हे प्रत्येकाचा आपापला पर्स्पेक्टिव्ह आहे. सिरियलच्या बाबतीत काय आहे, त्याचा बघणारा प्रेक्षक वर्ग जो आहे ना, त्यांना समाजाच्या या सगळ्या प्रश्नांनी ऑलरेडी तो पिचलेला आहे. त्यांना परत तेच नाही बघायचं स्टेजवर, सिरियलवर. त्याच्यासाठी त्याच्याकडे वेगवेगळी माध्यम आहेत. तो सिरियलला, डेली सोपला फक्त मनोरंजनाचं माध्यम म्हणूनच बघतो. म्हणजे हे मी फक्त वरवरचं विधान नाही करत आहे. मी सिरियल करताना सिरियलच्या ज्या काही मीटिंग्स होतात चॅनलच्या, तर ह्यातल्या प्रोसिजर आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतात. की एक लेखक लिहितो, दिग्दर्शक डिरेक्ट करतो आणि ऍक्टर तिथं करतात, आणि खूप सोपं असतं ते. तर बाहेर बसून त्याच्यावर क्रिटिसाइज करायला खूप सोपं काम आहे.
पण मी जेव्हा चॅनलच्या मीटिंग्स अटेंड करतो तर त्यांच्या ज्या व्यावसायिक मीटिंग्स असतात त्याला बिझनेस मीटिंग्स म्हणतात, काही पार्क मीटिंग्स असतात ज्या आठवड्याला एक होते, ज्याचं सीन टू सीन त्या आठवड्यात बघितलेल्या सीन टू सीन कोणी बघितला, कुठल्या प्रेक्षकांनी बघितला, त्यांची मतं काय होती, त्यांचं रेटिंग काय होतं याचे आकडे येतात आणि त्यांच्या मीटिंग्स होतात. तर तो आकडा स्पष्टपणे सांगतोय तुम्ही काहीही चांगलं देण्याचा प्रयत्न केला, जे अपेक्षित आहे कलात्मक दृष्ट्या आपण जे म्हणतो की माझ्या भोवतालचे विषय त्याच्यात आले पाहिजे ते देण्याचा तुम्ही प्रयत्न केला की प्रेक्षक नाकारतो. त्यांना सिरियल मध्ये ते बघायचं नाही. सावित्री ज्योती नावाच्या सिरियलचं उत्तम उदाहरण देतो. ऋषीने पण काही त्याचे एपिसोड्स लिहिलेत. काही नाही, सगळेच लिहिले. सॉरी पण सगळे लिहिलेलं खूप वर्ष लिहिली असं म्हणण्या इतपत त्याचा आवाका नव्हता. म्हणजे ती सिरियल गुंडाळावी लागली. खूप चांगला विषय, महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा खूप चांगला विषय. ती सिरियल गुंडाळली गेली. बऱ्याच जणांना माहिती पण नाही झालं की ती सिरियल आली कधी आणि गेली कधी. तर अशा पद्धतीच्या सिरियल्सना आम्हाला बघायचं नाहीये असं प्रेक्षक ठरवतोय. जोपर्यंत तो प्रेक्षक नाही ठरवत की मला हे बघायचं आहे तोपर्यंत तशा पद्धतीच्या सिरियल्स बनणार नाहीत. कारण तो व्यवसाय आम्हाला चॅनलच्या मीटिंग्स मध्ये पहिल्यांदाच सांगितलं जातं 9 मिनिटं फक्त आपल्याला तयार करायचे. हे ऐकायला थोडं वाईट वाटतं पण सिरियल 30 मिनिटाची असते पण 9 मिनिटच त्यांची महत्वाची असतात. ती 9 मिनिटं जाहिरातीची असतात. 9 मिनिटाच्या जाहिरातीचे प्रॉडक्ट खपवण्यासाठी त्यांना 21 मिनिटाचा एंटरटेनमेंट द्यावा लागतो. हे जग आपण खूप मुक्त अर्थव्यवस्था जेव्हापासून स्वीकारली ना तेव्हापासूनचे हे बदल झालेले आहेत. हे न कळतपणे आपण त्याच्यात पिसलो गेलोय. आपण त्या लूपचा भाग आहोत. ते आपण कधी त्यांच्यात घुसलोय हे आपल्याला माहिती नाहीये. आपण सिरियल्स बघत नाही, ते आपल्याला सिरियल दाखवतात. आपण ती 9 मिनिटं बघतो, त्याच्यातल्या जाहिराती बघतो. सो ते फक्त एंटरटेनमेंटसाठीच बघितलं जातं. सो आम्हाला नका, आमचे प्रॉब्लेम्स आम्हाला माहिती आहेत. माझा गॅस 900चा 1000 झालाय, 1200चा झालाय, ते मला नका सांगू. मला त्या बाईची साडी बघायची आहे जी माझी ऐपत नाही. मला माझ्या नवरा जवळ मी साडी आणायला लावतो, जवळ तो 350-400ची साडी आणतो. मला त्या बाईची साडी मला ती 5000ची 10000ची क्षणभर का होईना ना त्यांच्यासाठीचा तो विरंगुळा असतो. ते स्वप्नात राहतात. मुळात सिनेमानी म्हणजे मी जबाबदारीनं हे स्टेटमेंट करतोय, भलेही सिनेमाची सुरुवात कुठल्याही अर्थाने झाली असेल पण सिनेमानं आपल्या भारतीय प्रेक्षकांना स्वप्नच दाखवली आहेत. स्वप्नांच्या जगातच आहे. बऱ्याच जणांना प्रत्यक्ष स्टार्सना प्रत्यक्ष हिरो हिरोईन्सना बघितल्यानंतरचा आनंद टिकत नाही. त्यांच्यासाठी ही लोक स्वप्नातली असतात माणसं. हे जग स्वप्नातलं आहे. आम्हाला त्याचा ती स्वप्नातच राहू द्या. आम्हाला आमचं जग बघायला नाटक आहे, कलात्मक सिनेमा आहेत, आर्ट फिल्म्स आहेत, फेस्टिवल सिनेमा आहेत आमच्यासाठी बघायला. आणि सैराटचंही उदाहरण, सैराट हा जरी नागराज सरांना त्यांच्या पद्धतीनं दाखवायचं असलं तर त्यांची भाषा मला हे दाखवायचं आहे, मला हे म्हणायचं आहे म्हणून हे बघा. शैली जरी त्यांची असली तरी तिथं सुद्धा व्यावसायिकतेचा वापर करून घेतलेला दिसतो. त्यांच्या म्युझिकचं डबिंग कुठं केलंय बघा, त्यांचं रेकॉर्डिंग कुठं झालंय बघा, त्याच्या शूटची पद्धत बघा, त्याच्यावर लागलेले पैसे बघा. हा व्यावसायिकतेचा भाग आहे. त्यामुळे सिरियल मधला प्रेक्षक त्यांचे प्रॉब्लेम्स बघणार नाही अजून तरी, जोपर्यंत का प्रेक्षक सजग होत नाही. प्रेक्षकांनी ते स्वतःहून सांगितलं पाहिजे. थोडक्यात जे विकतं ना तेच पिकलं जातं. तर जोपर्यंत तो प्रेक्षक सुधारणार नाही, तो प्रेक्षक म्हणणार नाही की मला नाही, मला हे नाहीच बघायचं आहे, छान छोटी मला बघायची नाही, मला महागड्या गाड्या बघायच्या नाही, मला माझा सिरियल एमएटी घेऊन येणारा सायकलवाला हिरो पाहिजे, तोच बघायचा आहे, त्यावेळेला कदाचित हे लोक बदलतील. पण आता तरी ती पॉसिबल नाही. ती कदाचित समाज ज्यावेळेला बदलायला सुरुवात होईल त्यावेळेला ते बदल होतील असं मला वाटतं. याला जोडून काही असेल तर मग पटकन एक फक्त म्हणजे आता इरफानने खूप छान त्याची मांडणी पण केली, पण बेसिक त्याच्यामध्ये आहे सर ऋषी, अभिरुचीचा जो मुद्दा आहे ना, अभिरुची आपण बनवतो आणि त्याची जाहिरात म्हणजे त्याची
ऍडचा जमानाच आहे की हे या हॉटेलमध्ये मिळते आणि हेच खा. हे जाहिरातीच्या म्हणजे सगळ्या विळख्यामध्ये माणसाच्या मनाला सुद्धा गुलाम करण्याचं एक तंत्र आहे. बैलगाड्या घेऊन लोक तमाशाला जात होती, गावाच्या गाव तमाशा बघत होते, खेडेगाव अख्खा तमाशामध्ये होता. काय म्हणजे सिरियलचं हे जे आता आपण जे मांडतो याला कुठलं सूत्र लावणार आहे? म्हणजे तमाशा किती काळ चालला आणि तमाशावरचे सिनेमा किती काळ चालले बघा तुम्ही. ते ग्रामीण बोलीच होती, मुंबईतले लोक बघत होते तमाशा, मुंबईतले लोक बघत होते तमाशातली माणसं. तमाशावरतीच सगळ्या फिल्म्स तयार झाल्या. सुरुवातीच्या काळामध्ये मराठी जे सिनेमा तयार होत होते त्याचा बेस तमाशावरतीच असायचा. त्याचा वादविवाद आणि ते सगळं चालू होतं. अभिरुची बनवल्यानंतर काय झालंय की अभिरुची तसंच आहे आता. आणि मग तरी सुद्धा बघा मराठी रंगभूमीवरचा इतिहास बघताना तेंडुलकर इज द ग्रेट. का? तेंडुलकरांनी नुसतं हसवलं नाही हो, प्रश्नांना मांडले. म्हणजे प्रश्नांना मांडलेलं खपत जरी ते लोकांच्या मध्ये हे झालं नाही पण ते जर ते तशा अर्थानं जर त्याचा प्रचार आणि प्रसार झाला असता त्या गोष्टींचा, पण काळाच्या ओघामध्ये इतर सगळे लेखक बाजूला पडले. म्हणजे जे हे करणारे की पण तेंडुलकर आज सुद्धा शिल्लक आहे आज सुद्धा. आणि एवढं नाही, हे माझं वाक्य नाही आहे. जागतिक रंगभूमीच्या ज्या समीक्षा तुम्ही जर वाचायला लागला तर तेंडुलकरांचं नाव येणार आहे. मग तुमचे जे व्यावसायिक रंगभूमीवरची लोकांचं एवढं मोठं झालं नाही त्याचं कारण काय? बेसिक जे आहे ते महत्वाचं आहे. प्रश्नांना वाचा फोडणं, लोकांना जागरूक करणं ही तर गोष्ट आहेच आहे. पण एंटरटेनमेंटच्या साह्यानं म्हणजे त्या शुगर कोटेडच्या गोळीमध्ये एक औषध पाहिजे जरूर, जे माणसाला त्याच्या रोगापासून बरं करेल. म्हणजे भारतातला जर आणि एवढा मोठा समाज आहे जो सिरियल बघतो आणि त्याचा जर त्याचे काहीच जर तिथं दिसत नाही, अभिरुचीचा जो प्रश्न गुलाम बनवून ठेवलाय ना त्याच्यावरती कधीतरी प्रखर बनायला पाहिजे. आणि तोटा झाला तरी सिनेमा किंवा सिरियल करायला पाहिजे, व्हायला पाहिजे या विषयाच्या अनुषंगाने. म्हणजे तुझं मत बरोबर होतं, पण मला असं पण म्हणायचं आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती आम्हाला काय बघायचं आहे, आम्हाला काय विचार करायचा आहे, मेरी सोच क्या रहेगी, हे दुसरं कोणते ठरवायला लागले. म्हणजे एका केबिन मध्ये बसवणारा माणूस या समाजाने काय विचार करायचा हे ठरवायला लागलं. अशा जमान्यामध्ये मूळ अभिरुची बाजूला पडते की काय असा एक धोका पण मला वाटतो. नाटक, सिनेमा आणि सिरियल मधला फरक काय आहे? मला जो विचारला होता. आणि परत नाटकामध्ये दोन भागाचं आहे. जसं सरांनी म्हणाल तसं प्रायोगिक नाटक आपल्याला जे मला वाटतं, जे सरांनी ज्या पद्धतीनं विषय मांडले, मी ज्या पद्धतीनं नाटकामध्ये विषय मांडले, मी नक्षलवाद मांडला, वृंदावनसारख्या विद्वांचा विषय मांडला, हे समाजातला अस्वस्थ असणारे विषय, मला अस्वस्थ करणारे विषय मी नाटकातून मांडले. परत त्याच्यातून व्यावसायिक नाटक ही वेगळी स्ट्रीम आहे, जे फक्त तिकीट काढून नाटक बघायला जातं. तुम्ही जे लिहिता, मी जे लिहितो, तुम्हाला ही परिस्थिती माहिती आहे सर. निपान, पिलर ऑफ डेमोक्रेसी, ब्लॅक नाईट सारखी नाटकं 500 रुपये तिकीट घेऊन बघायला येतील का माणसं? नाही देणार. माझं नाटक वृंदावन, सलवाजून सारखी नाटकं 500 रुपये तिकीट काढून बघायला येणार नाही. त्याच वेळेला भरत जाधवांचं किंवा प्रशांत दामले सरांचं गेला माधव पलीकडे सारखं इतकं जुनं नाटक सुद्धा परवा भावे नाट्यगृहाला हाऊसफुल होतं. तिकीट 500 रुपये, 500, 400, 300 रुपये. अभिरुची मांडली जाते हे मला मान्य आहे, पण अभिरुची निर्माण करणं हे पण आपलंच काम आहे. पण प्रेक्षकांना इतकंही निर्बुद्ध आपण समजून नाही चालणार की त्यांना त्याची अभिरुचीच नाही किंवा त्यांना काही कळतच नाही. आपण तेंडुलकरांना घेऊन वेगळ्या पेटावर जाऊन नाटक करू शकतो. आपला प्रांत, आपण तिथं बसू, आपलं नाटक बघू, कोणीही आपलं नाटक बघणार नाही. आपण एकमेकांचं कौतुक करू, छान हे करू. तेंडुलकर ग्रेट होते, पण सर्वसामान्य नाटक बघणाऱ्यांना तेंडुलकर माहिती नाही. त्यांना प्रशांत दामले दिसतो, त्यांना भरत जाधव दिसतात, त्यांना हे टीव्ही सिरियलवरचे कलाकार दिसतात. अगेन तोच मुद्दा, फरक हाच आहे. नाटक फार जवळून तुमचं जगणं मांडण्यासाठीचं माध्यम आहे. प्रायोगिक नाटक त्याच्यातलं व्यावसायिक ते फक्त मनोरंजन करतं. व्यावसायिक नाटकातलं मी एकही नाटक असं नाही बघितलेलं की जे खरंच सामाजिक विषय मांडत होतं आणि मनोरंजन करत होतं. त्याला 500, 600, 1000 रुपये तिकीट लावून प्रेक्षक येत होते. त्यामुळे सरळ त्याच्यात दोन गट आहेत. सिनेमा मला तरी स्वप्नरंजन करणारा वाटायचा. मी जे बघितलं, मला माझं जगणं अजून समृद्ध करण्यासाठी मला समोर काय दिसतं, मला त्याच्यातून काय मिळतं, माझं मनोरंजन होत 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 मला जगण्याची वेगळी काही दिशा मिळते का. सुदैवानं मला चांगले सिनेमे बघायला मिळाले, म्हणजे एंटरटेन करणारे सुद्धा आणि कलात्मक सिनेमे सुद्धा. तर सिनेमा हा तुमचा एक म्हणजे मनोरंजनाची कास धरून
कुठंतरी त्यांना अजून सोडलेली नाहीये ती. म्हणजे कुठंतरी पहिलं टार्गेट तेच आहे, मनोरंजन करणं हे टार्गेट आहे. नाहीतर त्याच्या पण आर्ट फिल्मचे फेस्टिवल्स वगैरे वेगळा वेगळा प्रकार आहेच तो. आणि सिरियल हा तद्दन धंदा आहे, हा व्यवसाय आहे. याच्यात क्रिएटिव्हिटी मी जाहीररित्या सांगू शकतो, याच्यात क्रिएटिव्हिटी नाही. एक कुठलाही लेखक लिहित नाही, तिथं 2-3 लेखक असतात. तिथं चॅनलची 2 एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर नावाची 2 माणसं बसलेली असतात, प्रोड्युसर बसलेला असतो. या सगळ्या प्रोडक्शन हेडचा एक क्रिएटिव्ह असतो. तो एका मीटिंगमध्ये जवळपास 7 ते 8 माणसं असतात आणि मध्येच येणारा एका कॉफी देऊन जाणारा माणूस सुद्धा एक कमेंट करून जातो. तिथं धंदेवाईकपणा आहे, तिथं काही, तिथं जे विकतं आकडे येतात. खरंच सांगतो, मिनिट टू मिनिट, सीन टू सीन आम्हाला आकडे दाखवले जातात मीटिंगला. मिनिट टू मिनिट 7:34 हा सीन चालू होता, कलर्स मराठीला हा सीन चालू होता, स्टार प्रवाहला हा सीन चालू होता, झीला एवढा होता, याचं रेटिंग एवढं होतं. त्याचा TSP असतो, टोटल स्पेंडिंग व्हॅल्यू. जितका वेळ तुमचा टीव्ही बघितला जातो त्याला येणारा TRP, त्या चॅनलचा GRP, या सगळ्या आकड्यांवर त्या मालिका चालतात. मालिकेकडून फारशा अपेक्षा करू नये. मालिका आणि अजून एक मालिकेतलं एक ग्रामरचं एक वाक्य असतं, मालिका ऐकली जाते, बघितली जात नाही. किचन मध्ये गृहिणी काम करत असते, ती कांदा चिरत असते, ती आमटी करत असते, ती भात लावत असते, टीव्ही कुठेतरी हॉलमध्ये असतो, तिचा कान असतो फक्त तिकडे, ती ऐकत असते आणि टीव्ही चालू असतो. तिला दृश्य माध्यमाची तिथं गरज नाही. सिनेमा दृश्य माध्यमावर जास्त बोलतो आणि नाटक, मराठी नाटक हे दृकश्राव्य माध्यमाद्वारे बोलतं. त्यातल्या त्यात हे मराठी नाटक टॉकी आहे, मराठी नाटक संवादी आहे, मराठी नाटकांना संवाद हा गाभा आहे. फिल्म्स ह्या दृकश्राव्य माध्यमाच्या आहेत आणि सिरियल्स ही फक्त श्राव्य माध्यम आत्ता झाली आहे. हा तिन्हीतला एक मूलभूत फरक आहे. मांडणीद्वारे नाटक तुमचं जगणं, अस्वस्थपणाचं जगणं तुमचा भोवताल मांडतं. सिनेमा तुमचं मनोरंजन करत करत काही दिग्दर्शक तुमचा भोवताल मांडण्याचा प्रयत्न करतात. फाडा मी पर्सनली बघितलेला चित्रपट, मी ज्याला दोन्ही गटात टाकू शकतो. तो माझं मनोरंजनही करतो, तो मला उत्तम भोवताल दाखवतो, मला कलात्मकतेच्या सगळे निकष मला फाडायला लागू होतं. सो काही दिग्दर्शक या पद्धतीनं ते प्रयत्न करतात आणि सिरियलच्या वाटेला जाऊ नये, आपण जाऊच नये. मी त्यांनी धंदा ज्यांना करायचा आहे, ज्यांना पैसेच कमवायचे आहेत, खूप चांगले पैसे मिळतात. मी 2003 ला पहिलं नाटक केलंय, 2024 आहे, माझा नाटकाचा हिशोब सगळा वेगळा आहे. आतापर्यंत नाटक एकांकी यातून मिळणारं मानधन 6 लाख ते 6.5 लाख असेल. 2003 ते 2024च्या काळातलं माझ्या हिशोबातलं. आणि मला आता एक सिरियल चालू आहे जी महिन्याला 1,12,000 देते. दुसरी सिरियल प्रोडक्शन मध्ये आहे, 1,12,000, वर्षाचे 12 लाख. म्हणजे आम्ही टॅक्स भरायला लागलो. तो हा मूलभूत फरक आहे. म्हणजे असं बोलत तरी काय ऐकू होय, होय. मला तरी वाटतं, कारण त्यातच वेळ पटपट तुम्ही पुढे आला करून ती मजा येईल. नाही, तुम्ही पण सहभागी व्हा बोलण्यामध्ये. त्यांचं असं एक म्हणणं आहे की माईक घेऊया कॅमेऱ्यासाठी. ठीक आहे, प्रत्येकाला एक प्रश्न विचारल्यानंतर आपण पुढील चर्चा करूया. मिरजकर सरांचं अगदी बरोबर आहे की अभिरुची आपण निर्माण केली पाहिजे. म्हणून नागराज मंजुळे, भाऊराव कराडे महत्वाची माणसं आहेत. कारण ही माणसं तुमच्यावर काही लादत नाही हे सत्य दाखवत आहेत. आणि त्यातून जे इरफानदादा म्हणाला की घोडासारखा चित्रपट उत्तम सिनेमा आहे. मला असं वाटतं, आता मी नागराज सरांचं उदाहरण देतो. सैराट 100 करोड कमवले, गॅन्ट्री काही करोड कमवले असेल, उलट व्हायला पाहिजे टेक्निकली. तर आपला समाज तेवढा समृद्ध आहे असं आपण म्हणू शकतो असतो, पण नाहीये. ठीक आहे, होईल कधी ना कधी. सिरियलची एक गंमत सांगतो फक्त, आंबरनाथकडे आधी आम्हाला सिरियल लिहिताना एक सांगितलं होतं की सिरियल म्हणजे काय. तर आधी राजे राजवाडे होते, त्यांच्याकडे खूप कलाकार होते, संगीतकार होते, गायक होते, चित्रकार होते, वगैरे वगैरे वगैरे. तर ते यायचे, राजा बसलाय आणि तो चित्र काढायचा आणि वा किती छान चित्र माळ काढून दिली, उत्तम. राजाने असं झालं की काहीतरी एक दिवस घडते, दुसऱ्या दिवशी दुसरं काहीतरी घडते, कंटिन्युटी नाही. तर म्हणला की हे काहीतरी चुकीचं आहे, मला असं काहीतरी द्या जे मला असं सतत
रोज मला उत्सुकता लागली. मग एक जण होता हुशार, इरफान मुजावर नावाचा, नसणार तो नसणार, राजा हिंदू होता त्यामुळे इरफान मुजावर नसणार होता, ऋषिकेश तुरडे होता. तर तो म्हणाले माझ्याकडे गोष्ट आहे, आमच्यात चालतं बरं का पाहिजे, आम्ही सरकास्टिकली बोलतोय सगळं. ते आधी तर एक जण होता, तो म्हणाले माझ्याकडे गोष्ट आहे, मी सांगेन. राजा म्हणाला ठीक आहे, 7 ते 8 हे तुझं टायमिंग आहे, तू गोष्ट सांगायची. मग त्यानं गोष्ट छान रंगवून सांगितली. राजाला इंटरेस्ट आला. तो म्हणाला पुढे काय? तो म्हणाला 8 वाजले उद्या. तर उद्या सकाळपासून राजाचं असं झालं की राणीला काय होईल गोष्टी पुढे, राणी म्हणते असं असेल, राजकुमार म्हणते असं असेल. मग 8 वाजायची वाट बघायला लागला राजा, हेर जाण्या घालतो. तो आला, त्यानं गोष्ट सांगायला चालू केली. अमुक अमुक तमुक 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 आणि 8 वाजले. अरे यार सांग ना पुढं काय झालं, सांग ना. एवढंच आहे महाराज, तुम्हीच सांगितलं, तुम्ही एवढीच तयारी करा. हे यार तू जरा स्पीड लाव ना, काहीतरी कर. असं हे चालू होतं 1 वर्ष. तो जो माणूस होता त्याला जायचं होतं कुठल्या तरी यात्रेला. आपण इरफान मुजावर घेतलं तर त्याला जायचं होतं हजला. राजा ते स्पॉन्सर करणार होता. राजा म्हणाला की अरे मी तर तुला वचन दिलं होतं, मी तुझी हज यात्रा स्पॉन्सर करणार, पण तू गेलास तर गोष्टीचं काय? तो म्हणाला नाही, माझा मित्र नाही, त्याला मी तयार केली. तो गोष्ट सांगेल, चांगली सांगेल, 100% चांगली सांगेल. डन. इरफानचा ऋषिकेश तुला एक मित्र होता, इरफान ऋषिकेशला सांगितलं बघ आता राजे गडावर आहेत आणि शत्रू सैन्यानं त्यांना घेरा घातलेला आहे, इथपर्यंत गोष्ट आली, मी जाऊन येतो, तू काहीतरी सांभाळून घे. तो गेला माझला. मग आला दुसरा लेखक, त्याला गोष्ट सांगायला चालू केली. गोष्ट सांगायला चालू केली, तो क्षण होता राजेगडावर आहे आणि मग बाहेर सैन्यानं वेढा घातला वगैरे वगैरे. मग गोष्ट सुरू केली. मग कसा तो शत्रू सैन्य आहे त्याला चकवा दिला गेला आणि अमुक झालं तमुक झालं, असे 4 महिने त्याने गोष्ट सांगितली. इरफान परत आला की आता रोजी रोटी ना किती केलं तरी, बाबा मी जाताना तुला सांगितलं होतं राजेगडावर आहे, शत्रू सैन्याने वेढा घातलाय, 4 महिने झाले, गोष्ट कुठं आली सांग, मी पुढे तयारी करतो. तो म्हणाला राजेगडावर आहे, शत्रू सैन्याने वेढा घातलाय. बेसिकली गोष्ट त्याला तिथंच सुरू करून तिथंच संपवली होती इरफान परत. ही असते सिरियल. यात राजा कधीही बोर झाला नाही. राजाला असं तरीच वाटणार माझे प्रश्नच नाही त्याच्यात, कारण सिरियल ही तुम्हाला गुंगून ठेवते. तर समृद्ध करायसाठी सगळ्यात पहिलं माध्यम मला वाटते नाटक आहे. दुसरं सिनेमा आहे, जे असे दिग्दर्शक करतायत म्हणून आहे. सिरियल मला नाही वाटत, कारण आम्ही खूप चांगल्या सिरियल घ्यायचा प्रयत्न केला, त्या पिच करायचा प्रयत्न केला, पण एक क्रिएटिव्ह टीम असते, त्यांना तुम्ही कुठल्या विषयात. सर ते म्हणाले की नुकसान होत असतं तरी आपण ते केलं पाहिजे. कुणाचं नुकसान? माझं काही नुकसान होणार नाही लेखक म्हणून. कोणतरी बसलेला असतो प्रोड्युसर, त्याचं नुकसान होणार आहे. त्याला वाटलं पाहिजे ना समाजाला समृद्ध करावं. ते वाटतं कुणाला? निसर्ग फाउंडेशनच्या कार्यक्रमाला येणाऱ्या माणसांना. पैसे लावणार कोण? हा एक प्रॉब्लेम आहे. असो, खूप जड झालं. आता एक छान असा आपल्या हिरो बसलेला आहे. तर मला एक प्रश्न आहे की सगळे तुझ्यासारखे देखणे नसतात, वेळ नसतात, तर आमच्यासारख्या माणसांनी काय करायचं जर आम्हाला ऍक्टर व्हायचं असेल तर? प्लीज सांग. मुळात प्रश्नच थोडा मलाच आवडला की मी सुंदर असून पण मला इतकी वर्ष कामं जशी पाहिजे तशी मिळाली नाही. हा मेन त्यातला हे दुःख आहे, म्हणजे माझं दुःख आहे. तर माझा प्रवास असा चालू राहिला, म्हणजे 10वी पर्यंत काहीच केलं नव्हतं, स्टेजवर उभारलो पण नव्हतं आणि असं वाटायचं की सिरियस लागायच्या किंवा सिनेमे बघितल्यानंतर आपण करावं काहीतरी. तर माझा प्रवास थोडा उलटा आहे सगळा. 2 मिनिटात सांगतो. वाटायचं आरशात बघितल्यानंतर किंवा कोणतं कौतुक करायचं, चांगलं दिसतो, मस्त दिसतो, हे ते ओके, असं व्हायचं की आपल्याला करायचं आहे काम. तर माझा प्रवास सुरू झाला. मी ॲक्च्युली 5 वर्ष डान्स केला पहिल्यांदा आणि डान्स केल्यानंतर असं झालं की आता कुठंतरी थांबलं पाहिजे, याचं काहीच गरज नाही आहे. ऑडिशन झाले, डान्सच्या कॉम्पिटिशनचे ऑडिशन्स वगैरे सगळं झालं आणि काही होतच नव्हतं त्यावेळेला. एकापेक्षा एक वगैरे अशी माध्यमं बरीच होती खरं, पण कुठंच काय. आणि असं वाटतं की आता थांबलं, आता काय. तर त्यानंतर मग ॲक्टिंग सुरू केली. ॲक्टिंग झाल्यानंतर असं झालं की आता याचं पुढं प्लॅटफॉर्म काहीच मिळत नाही आहे. ऑडिशन देतोय, हे करतोय, ते करतोय, आपण काय. तर त्यावेळेला मला असं झालं की आपण एक आपली टीम तयार करूया आणि त्या टीमला घेऊन आपण
एक आपलं एक साम्राज्य निर्माण करूया, जेणेकरून आपल्याला कोण हात देणार नाहीये इथे, तर आपणच आपली टीम करून यामध्ये उतरूया. तर त्यासाठी स्वतः कॅमेरा शिकला, एडिटिंग शिकलं, सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या ज्या एका प्रोडक्टला लागतात त्या शिकून आज 10 ते 12 वर्ष आमचा प्रवास सुरू आहे. आणि एक टीम बनवली जी की सगळ्याच बाजूने परिपूर्ण असेल, रायटिंग असेल, कॅमेरा असेल, टेक्निकली स्ट्रॉंग असेल. तर या सगळ्या टीमला घेऊन काहीतरी करायचं म्हणून आम्ही शॉर्ट फिल्म्स बनवल्या, बरेच गाणी असतील. आता माझा प्रवास, जेव्हा मी गाणी बनवायचो तेव्हा म्युझिक चॅनल्स गाणीच घेत नव्हतं, आणि ज्यावेळेला आमची गाणी लागायला लागली त्यावेळेला ते अट्रॅक्शन कमी झालं की आता लागतं, आता याच्या पुढं काय तरी करूया. मग 2017 साली आम्ही वेब सिनेमा नावाची कन्सेप्ट केली. ज्यावेळेला ऑनलाईनवर वेब सिनेमा ही कन्सेप्टच नव्हती, आणि त्यावेळेला आम्ही उतरलो, तर त्याचा ट्रेलरच खूप व्हायरल झाला आणि खरा प्रवास तिथून सुरू झाला आमच्याच टीमचा. आणि तो ट्रेलर व्हायरल झाल्यानंतर मग मला सिरियल मिळाली. म्हणजे थोडक्यात काही नसताना स्वतःचा मार्ग आम्ही निर्माण केला, आणि ते एक स्वप्न होतं की सिनेमा बनवायचं. तर साधारण 2017 साली 2 वर्षानंतर ती सिरियल संपली आणि लॉकडाऊन पडला. म्हणजे जिथं करिअरची सुरुवात होणार होती, म्हणजे एवढं स्वप्न बघितलं एवढं 10 वर्षाचं, आणि ते एकदम थांबलं. म्हणजे सिनेमा बनणं किंवा सगळी प्रोसेस सिरियल बनणं थांबलं, आणि लॉकडाऊनमध्ये आम्ही सगळं जग थांबलं होतं. खरं पण मी आणि माझ्या टीमने एक सिरियल बनवली जी की फक्त माझा कॅमेरा चालू होता त्यावेळेला. अख्ख्या जगात शूटिंग बंद होतं, आणि झी मराठीवरती सिरियल 1 महिना पूर्ण आम्ही ती प्रक्षेपित केली. सॅटेलाइटवरून डायरेक्ट लोड करण्यापर्यंतचा प्रवास सगळा झाला. आणि मग असं ठरलं की लॉकडाऊन झाल्यानंतर आता सगळे रस्ते बंद आहेत, तर आपण एक सिनेमा करूया. तर माझा निर्माता म्हणून प्रवास खऱ्या अर्थानं तिथं सुरू झाला की आपल्याला तर निर्माते मिळतच नाही, तर तो एक धाडस केलं मी मोठं, आणि खरंच ते शिवधनुष्य होतं. खरं पण माझ्या पहिल्याच फिल्मला मी एवढं शिकलो की रायटिंग पासून ते DCP लावण्यापर्यंत सगळा प्रवास आज मला स्वतः करावा लागला, आणि त्यातून मी एवढं शिकलो की आता मला कोणी फसवू शकत नाही. तर मी दिसतो चांगला किंवा हा मुद्दाच नाही आहे. आपल्याला जर काम करायचं असेल तर खूप धडपडलं पाहिजे, या मताचा मी आहे. आजच्या प्रवासात कळायला पाहिजे काय तर दखन, तुला माझा असा प्रश्न आहे की इतके गीतकार आहेत इंडस्ट्रीत, ते इतकं छान लिहितात, मग मला एखादं गाणं लिहून घ्यायचं असेल, आणि गीतकारांना बेसिकली एक आम्ही सिनेमा केला म्हणून माझा अनुभव सांगतो, फार काही त्यांना पैसे द्यावे लागत नाही, बिचारे असतात त्यांची गाडी लिहित नाही ना मग, कारण त्यांना काय नाहीच ऑप्शन. आणि नवीन वाले असतील तर मग तर रागायचं. तर इतके चांगले गीतकार असताना तुला असं का वाटते की आम्ही तुझं गाणं घ्यावं? शांतपणे व्यवस्थित उत्तर दे. प्रश्न आरोग्यंटली नाहीये, तुझ्या स्मार्टनेससाठी. संगीतकार पण आहे. येस, दोन्ही सांग. नमस्कार. प्रश्न चांगला विचारला तुम्ही. म्हणजे प्रोड्युसरनं किंवा डिरेक्टरनं माझंच गाणं का घेतलं पाहिजे, किंवा मी काय वेगळा आता इंडस्ट्रीपेक्षा, हे सांगायचं आहे मला. तर सगळ्यांना माहीत आहे की इंडस्ट्रीत खूप चांगले गीतकार आहेत. सगळ्यांना माहीत आहे, गुरु ठाकूर असतील, मंगेश कांगणे असेल, असे भरपूर आहेत, वैभव जोशी असतील. हे सगळे लिहितात चांगले, आणि हे आम्हाला पण मान्य आहे, आम्ही त्यांच्या मार्गावरच चालतोय. पण आता मी जेव्हा लिहित असतो, मला परत परत तेच सरधोपट कधीच लिहित नाही मी शक्यतो. आणि म्हणजे ते माझ्याकडून अजून तेवढं साधं पण येत नाही लिखाण. हे आपल्या भाऊराव सरांना पण माहीत आहे, शेखर सरांना पण माहीत आहे. म्हणून ते अजून माझी गीतं अजून त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. लोकांना अजून साधं आवडतं, आणि खरं आहे साधेपणातच सौंदर्य असतं.
हे आपण विनायक पवारांच्या गीतातून आपल्याला कळतच आहे. पण तरी मला जे मांडायचं असतं गीतातून, माझी मराठी भाषेविषयी माझी एक तळमळ म्हणा किंवा एक आस्था आहे. माझी मराठी भाषेविषयी खूप श्रद्धा आहे आणि मराठी भाषेत असे खूप दर्जेदार शब्द आहेत जे उर्दूलाही लाजवतील. खरं सांगतो तुम्हाला, आज उर्दूलाही लाजवतील असे मराठी भाषेत आपल्यात शब्द आहेत किंवा असे शब्द तयार झालेत आपल्यात. ते आपल्या लोकांनी पुढं नाही टाकले किंवा गीताच्या स्वरूपात नाही टाकले पुढं, तर ते मला नेहमी आकर्षित करतात. गीतकाराला नेहमी ना शब्द असा दिसला नाही एखादा वाचताना किंवा बोलताना, तर तो शब्द हिट होतो लगेच. आणि मग त्याचा ट्रिगर पॉईंट बघतो की अरे हे गाणं आहे, हा शब्द म्हणजे गाणं आहे. तर तुम्हाला ते सांगतोच मी काय वेगळं लिहितो आणि माझी काय प्रोसेस आहे ती. तर असंच एकदा मी बनगरवाडी सिनेमा बघत होतो. बनगरवाडीमध्ये एक सीन आहे, ती हिरोईन कशातनं तर त्या विहिरीतून काहीतरी पाणी घेऊन वर येत असते आणि तिचा जो आजा असतोय ती काहीतरी त्यांच्यात संवाद होतो आणि तू त्या मास्तराला अमुक अमुक काहीतरी करायला सांगितलं असं एक त्यांचं बोलणं होतं. तेव्हा ती हिरोईन नाकारते त्याला, तिच्या आजोबाला नाकारते, जो आजा असतो त्या. नाही तुला कोणी सांगितलं, हवं तर उद्या माझा आणि त्याचा रुजवा घालून दे. म्हटलं रुजवा हा शब्द काय आहे? रुजवा हा ॲक्च्युली रुजवात म्हणजे मीटिंग, भेटणं, याला रुजवात म्हणणं किंवा एक नव्यानं पुन्हा एक सुरुवात करणं, रुजवात, निर्मिती म्हणणं, भेटणं. म्हटलं रुजवा हा किती भारी शब्द नाही मराठी, रुजवात ज्याला म्हणू आपण. तर ते मला त्यावेळी तो शब्द हिट झाला, रुजवात म्हणजे भेटणं, एक पुन्हा नव्याने काहीतरी आपलं निर्माण होणं. आणि मी त्याच्यावर एक गाणं लिहिलं. म्हणलं हे गाण्यामध्ये या गाण्याचं टायटल आहे रुजवात. दुसरं हे सांगायचं की मी असंच एकदा चालत होतो काहीतरी आणि परत ना मला चकवा चांदण हा शब्द दिसला वाचनात आला. चकवा चांदण, आता बऱ्याच जणांना शब्द किती गोड आहे बघा, किती काव्यमय शब्द आहे चकवा चांदण. चकवा चांदणचा अर्थ तुम्हाला सांगतो की आदिवासी लोक जे आहेत घुबडाला चकवा चांदण म्हणतात. जंगलात गेल्यानंतर जो चकवा लागतो आणि ते चकवा लागल्यानंतर वरती चंद्र असतोय, प्रकाश एवढा असतोय भारी, पण चकवा लागलेला असतोय आणि माणसाला एक कळत नाही त्यात जायच वेळ आहे, दिशा कुठली आहे. आणि अशा वेळेला ते घुबड ओरडत असतं नाही का, घुबडाचं एक उत्कार येत असतं आणि मग त्यांना त्यावेळी कळतं की अरे चकवा लागला आणि ते घुबड ओरडत असतं आणि असा शब्द तयार झाला तो चकवा चांदण. आदिवासी लोक त्याला म्हणतात चकवा चांदण. हा किती चकवा चांदण किती काव्यमय शब्द आहे. तर तो सुद्धा मी एका गीतात घेतलं, तेच टायटल आहे की चकवा चांदण नाही का. तर गीतकाराची प्रोसेस अशी असते की त्याला सुचू शकतं. मी अजून एक वेगळा किस्सा सांगतो की गीतकाराचं म्हणजे गीतकार असो दिग्दर्शक असो, तुमचं निरीक्षण किंवा तुमची विचार करण्याची तेवढी क्षमता पाहिजे, ताकद पाहिजे. एकदा मी सहज माझ्या वहिनीला, ती आजारी पडली, ती ओली बाळंती नव्हती आणि मी तिला घेऊन गेलो. तिचे मिस्टर विट्यात आले, मला म्हटलं की तो घेऊन जातो हातनूरला. मी घेऊन गेलो काय, मलाही भीती वाटत होती कारण अंधारात एकटी बाई अशी माझ्यासोबत न्यायची हे थोडंसं मला भीतीदायक होतं. मी ज्यावेळी नेली तिला दवाखान्यात, ती झोपली तिथं आणि तिला त्रास होत होता नाही का, ते टाक्याचं ऑपरेशन झालं आणि तिला त्रास होत होता. मी बघितलं तिच्याकडं, मी व्यवस्थित बघितलं तर ती मला नाही त्रास, तिला घाम आलता, डवरला होता सगळा चेहरा, हात पायाचा. आणि मी म्हटलं की अरे बाईचा जीव किती हे असतोय नाही का, की किती ओला जीव आहे तिचा, काय ओला जीव आहे नाही का तिचा. आणि मला तिथंच एक लाईन सुचली तिच्यावरून, माझ्या वहिनीवरून, की बारमाही वाहणारी नदी बाई बाई. अशी बाईची अशी गत आहे नाही का. तर गीतकाराची प्रोसेस अशी असते, मी सांगितलं. लेखक दिग्दर्शक प्रोड्युसरनं माझी गाणी का घ्यावी, तर याचा एक की मी आता माझी एक तर भलं 1-2-3 गाणे, 1-4 गाणी आहेत यूट्यूबला.
पण मी नवं देण्याचा प्रयत्न करतो. इथून पुढं कायम नवी शब्द देण्याचा प्रयत्न करतो. अशी तुम्ही जशी माझी गाणी जातील तुम्ही सुद्धा ती बघतात की म्हणा हे काय आहे. तर ते आपल्या मराठी भाषेतले शब्द आहेत आणि ते खूप सुंदर शब्द आहेत. त्या शब्दांचे खूप सुंदर अर्थ आहेत. आता मी जसं कस्तुरी गाणं लिहिलं तर त्याच्यातला शब्द आहे की सकवार, हा मराठी शब्द आहे. बऱ्याच गीतकारांनी वाचलेला आहे, फक्त तो ऑडियन्सपर्यंत येत नाही. सकवार म्हणजे नाजूक, नाही का, नाजूकपणा म्हणजे सकवार. तर तो मी टाकल्यानंतर लोकांना मग प्रश्न होतो की याचा अर्थ काय आहे, नाही का असं. किंवा त्याच्यात एक लाईन आहे की डोळ्यात मत्त मोर. आजपर्यंत आपण मोर तर सगळे बघितले, नाही का, पण जर मोर तो रोमॅन्टिक असेल तर रोमॅन्टिक मोरला काय म्हणणार तुम्ही, तर एक तो धुंद मोर आहे, हे आहे. तर मला तो मी शब्द स्वतः हे केला की अरे हे तुझं स्वातंत्र्य आहे आणि तू डिलिव्हर करू शकतोस इथं, की डोळ्यात मत्त मोर म्हणजे तुझ्या डोळ्यात जो एक रोमॅन्टिक मोर आहे तो नाचतोय, नाही का. डोळ्यात मत्त मोर नाचतो तुई तुई, माझ्या अंगणी तुझ्या पावसाची बोलणी, अशी ती लाईन होती. तर मी नेहमीच नवं देण्याचा प्रयत्न करतोय, नवं देत राहणार आहे. आता ऑब्विसली की जास्त गाणी नाही आहेत पण येतील. आणि संगीतकार तसा संगीतकार नाही आहे, पण मी लिहिताना काही आधी लावलेला असतो. हा, कारण गीतकाराचा एक नाद असतो आणि तो सोपंही पडतं की त्याला लिहित असताना एक नाद असतो त्याला, नाही का. मग तो लिहिता एक चाल लागते. कधी कधी ती संगीतकाराला समोरच्या आवडते, अरेंजरला आवडते आणि म्हणतात की ठीक आहे याच्यावरच करूया आणि त्या पद्धतीने ती गाणी होत असतात. भविष्यात तुम्हाला माझी चाल असणारी अनेक गाणी ऐकायला मिळतील. पण याशिवाय मी लिहितो, दिग्दर्शन करतो आणि चालू प्रोसेस. भाऊराव कराडे सरांचा TDM चीफ असिस्टंट केला, शेखर सरांची रेखा चीफ असिस्टंट केले. तर एवढ्या मोठ्या तालमीत तयार होतोय आणि होत राहणार. तर नक्कीच नवं देण्याचा प्रयत्न 100% करणार आहे. एक दिवस तुम्हा सगळ्यांना प्राऊड फील होईल की या लखन एक नंबर आहे. थँक्यू. लखनचं गाणं निर्माता दिग्दर्शकांनी का घ्यावं असं जर विचारलं तर मी एवढं म्हणेन, म्हणजे बऱ्याच त्या गाण्यावर काम केलं. पण मला नेहमी असं वाटतं की लखनची सर्जनशीलता जी आहे ती इथं कुठल्याही माळावर उगवणाऱ्या नवपामीसारखी आहे. त्यातला तांबूसपणा मला खूप भावतो, म्हणून मला वाटतं की त्याची गाणी घ्या. मी आता जो टाकणार होतो आता ती वेळ नाही असं वाटतं, तरी टाकतो. आपल्या सगळ्यांच्या प्रवासापेक्षा याचा प्रवास जास्त मोठा आहे मला वाटतं. लखनची गाणी का घ्यावी तर प्रत्येक माणसाचं जगणं वेगळं असतं. तुम्ही सतत जर माझ्याच गोष्टी ऐकत राहिला, आपण बोर झालो नाही, अरे ही माझ्यासारखी माणसंच नाहीये, माझ्या गोष्टी कुठे ते होईल. म्हणून लखन सारख्या माणसाची गाणी घेतली पाहिजे असं मला वाटतंय, कारण जगणं वेगळं असतं. आणि ऐकताच त्यानं हातनूर गावाचं नाव घेतलं, मला ते पण रोमॅन्टिक वाटलं. मुली बाळांची वगैरे छान बोलत होता, रिझर्व आहे बोलण्यात त्याच्या. तर मी आता प्रत्येककडं माहिती देईन, पण एक फक्त मला प्रश्न विचारायचा, बबन सारखा मोठा सिनेमा दिला, सगळ्यांच्या मागे प्रोड्युसरची राहणार पाहिजे होती ना टेक्निकली. तर ही मराठी इंडस्ट्रीची आपण, कारण हिंदीत आता ताजोदार मुंजा नावाचा सिनेमा झाला, आदित्य सरपोतदार सरांनी तो डिरेक्ट केला, तो रिलीज झाला, परफेक्ट टायमिंग होतं, 100 करोड क्रॉस करून तो सिनेमा गेला. त्यांचाच आधी डिरेक्ट केलेला कपुदा नावाचा सिनेमा होता, तो अडकला होता, त्याला कुणीही बाहेर नव्हतं. मुंजा हिट गेला, कपुदा विकला गेला. कपुदा आता 12 तारीख काल रिलीज झाला. हे हिंदीत होतं, ती मराठीत गावत नाही, एक मुद्दा. आणि जर तुम्हाला चान्स मिळाला की मारधाडवाल्या गोष्टी सांग, मस्त हिरो हिरोईन रोमॅन्टिक काहीतरी करतायत अशा गोष्टी सांग, तर त्या तुम्ही करावं. मलाही हा मोठा प्रश्न पडला आहे की मी 2 सिनेमे केले, 3 सिनेमे केले, निर्माता म्हणून माझ्या पाठीमागं कोणी उभं का राहिलं, हा प्रश्न मलाही आहे. पहिला सिनेमा केला तेव्हा असंच होतं की मी मास्कॉम पासआउट झालो आणि स्ट्रगल करायला लागलो. तर मी 2-3 शॉर्ट फिल्म केल्या होत्या, म्हणजे मंजुळे आणि मी एकाच बॅचचा, आम्ही एकत्रच शिकलो दोघे. तर आमच्या शॉर्ट फिल्म झाल्यानंतर स्ट्रगल सुरू केला, त्याचं लवकर काम सुरू झालं
मी फिरत होतो, पण नाही, निर्माता म्हणून मला कुणीच मिळालं नाही. पहिले सिनेमाला पण तसं झालं. आणि एका वेळेनंतर असं वाटलं की यार म्हणजे आपल्याला कन्व्हिन्स करता येत नाही. हे माझ्यातली कमतरता होती, हे मला जाणवलं की मला ते कन्व्हिन्शन पॉवरची माझ्याकडे नाही. मग मी तो नादच वाटला, म्हणलं की अजून 2-3 वर्ष गेले की कदाचित आपल्याला सिनेमा दिग्दर्शक होणं स्वप्नच आपलं नाही. मग मी म्हणलं की निर्माता आहे आपण, डिरेक्टर आहे आपण, आणि तशी पण सुरू केली. आणि मग म्हणून मी निर्माता स्वतः झालो, खोराला झालो, बमनला झालो. त्यानंतर वाटत होतं आणि काही आले होते, म्हणजे ऑफरही आल्या होत्या, पण ते परत आमची एक टीम चांगली जमली होती बमनच्या वेळेस. आणि ते सगळे मित्र 3-4 जण निर्माते होतो आणि सुरू त्यामुळे तसं हे झालं नाही. आणि नंतर जेव्हा गरज वाटली तेव्हा कोणी निर्माता म्हणून आला नाही. म्हणजे ते आपल्याकडं ते जेव्हा भूक लागते तेव्हा कोणी जेवण वाढत नाही, जेव्हा भूक नसते तेव्हा पक्वान सगळे पुढे असतात. हां, तर तसं आहे. पण मगाशी जो चर्चा चालू होती की व्यावसायिक सिनेमा, कलात्मक सिनेमा असा, म्हणजे कदाचित ते असं असेल की मी व्यावसायिक सिनेमा आणि कलात्मक सिनेमा हा भेद मी कधीच करत नाही. म्हणजे माझं प्रांजळ मत असं आहे की सिनेमा ही कला आहे आणि ती कलेसारखीच असावी. म्हणजे भले एखादा सिनेमा 2 रुपये कमवेल, एखादा सिनेमा 50 रुपये कमवेल, इतकाच फरक आहे. तर व्यावसायिक सिनेमा आहे म्हणून त्यात कलात्मकता नाही का, तसा अजिबात नाही. तो कलात्मकच सिनेमा, ती कलाच आहे, कारण अनेक कलाचं एकत्रीकरण आहे म्हणून तो सिनेमा ही कला आहे. म्हणून हे भेद करता येत नाही, मी ती करत नाही. तसं जर असतं तर आपण काही ठिकाणी कलात्मक म्हणावं की व्यावसायिक म्हणावं. एवढे अकॅडमिक अवॉर्ड त्याला आहे, 4-5 ऑस्कर आहे आणि हजारो करोड रुपये त्यांनी कमवले. मग त्याला कुठल्या कॅटेगरीत म्हणून तुम्ही, तर हे असं नाही आहे. आणि कुठल्याच साहित्य म्हणजे कलाकृतीच्या बाबतीत मला असं वाटतं की असं नसावं. ते कलात्मकता ही कलात्मकताच असते, व्यावसायिक प्रमाणात थोडंफार कमी असेल. तर या मताचा मी आहे. कदाचित म्हणून म्हणजे मला मनोरंजन हा सिनेमाचा अविभाज्य भागच आहे. आणि कुठलंही साहित्य असो, नाटक असो, कविता असो, पहिलं तर त्याचं हे आहे की मनोरंजन हे त्याचा भाग आहे. आणि त्याच्यातून तुम्हाला जाता जाता 4 गोष्टी सांगता आल्या, लोकांनी त्या स्वीकारल्या, त्या घेतल्या, तर ते त्या दिग्दर्शकाचं, त्या कलाकाराचं यश आहे असं मला वाटतं. आणि म्हणून म्हणजे मला सिनेमा मांडताना त्यातला कलात्मक दर्जा नेहमी राखायचा आहे आणि माझ्या भोवताल जो आहे तो भोवताले तितकंच परिणामकारकपणे मांडायचा आहे. म्हणजे त्यामुळे कदाचित असं असेल की निर्मात्याला वाटत असेल की अरे हा वेगळ्या जॉनरचा सिनेमा घेतो म्हणून मला त्याचा सिनेमा प्रोड्यूस करायचा आहे, कदाचित असं असेल. पण कुठलाही कलाकार म्हणजे भोवतालाची त्याला हे नसेल ना सांगत, तर तो कधीच निर्मिती करू शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे कधी कधी काय होतं की तो भोवताल आपल्या इथला असतो, कधी तो पलीकडे असतो. तर भोवतालाची सांगड त्या कलेला असते. आणि तुमचा जो दुसरा प्रश्न आहे की मला तो मारधाडवाला आणि याच्यावाला सिनेमा, तर तसाही सिनेमा मला करायचाच आहे. म्हणजे आता हैदराबाद कष्टगी जो येतोय तो असा वेगळ्या जॉनरचा सिनेमा आहे. आणि म्हणजे सिनेमा म्हणजे सगळ्या प्रेक्षकांचं एक मत असतं की आपली सगळी स्वप्न सिनेमा दिसावी. म्हणजे सगळ्यांनाच वाटतं की मला जे काय आहे, जी खतखत आहे ती तिथं दिसावी, आणि ते सगळ्यांनाच वाटत असतं. म्हणूनच अँग्री यंग अजूनही आपल्याला ग्रेटच वाटतात सगळे. तर ते म्हणजे माझंही स्वप्न आहे की माझा हिरो जो आहे तो असा वेगळ्या धाटणीचा असेल आणि तो भोवतालचाच असेल, तो वेगळ्या धाटणीचा असेल. तसा एक वेगळ्या जॉनरचा सिनेमा आहे. म्हणजे आता फकीरा पण करतो, तर फकीरात तर मारणार काय ते सगळं आता ऍक्शनच आहे, सगळ्या तो धिंगाणाच आहे. तर अशा वेगळ्या धाटणीचा सिनेमा मला करायचाच आहे आणि तो येणाऱ्या काळात नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. तेही आम्हाला आवडेलच. पण हे बाकीच्या दिग्दर्शकांना पण वाटलं पाहिजे, ते फक्त मारधाड करतात, त्यांनाही कधीतरी वाटावं की वास्तव मांडून बघावं. पण मारधाड करण्याबरोबर म्हणजे मारधाड ही त्या कथेची, त्या गोष्टीची, त्या प्रसंगाची गरज आहे. पण मला असं वाटतं की कुठली कलाकृती करताना मुळात त्यातली संवेदना खरी असावी. मग ती मारधाड असो, ती संवेदना आपण ती राखली, ती सांभाळली की ते मारधाड ती आपल्याला कधीच काल्पनिक वाटत नाही. धन्यवाद. तब्बल 1.25 तासानंतर माझ्या हातात माहीत आलाय, चांगलं वाटतंय. अजिबात नाही. तर तुम्हा सर्वांच्यात मी एकदम या क्षेत्रातील नौका आहे. माझा 2च मिनिटात प्रवास सांगतो. कॉलेजला असताना मी
फेसबुकवरती इरफान सरांना, ऋषीदादाला वगैरे मेसेज करायचो की ऋषीदादा स्क्रिप्ट असेल तर पाठव. आठवती नाही आहे बघा त्या रिएक्शनवरून ऋषीदादा मला एक लिंक पाठवायचा ज्यावरती इरफान सरांची पाठवला. ऋषी दादाच्या आणि इरफान सरांच्या बऱ्याचशा स्क्रिप्ट असायच्या, वाचून काढायचं, खूप छान वाटायचं. मग आमच्यातलाच विप्र नावाचा एक घटक असायचा, त्यांना फोन लावला की मग असं असं विप्र असं इतके रुपये. मग त्यावेळी आम्हाला अरे इतके रुपये, 500 रुपये जड असायचे, 1000 रुपये जड असायचे. मग मग त्याच्यात फक्त की प्रत्येकाचं आयुष्य चांगलं नसतं. याची सुरुवात आमच्यापासून झाली आतापर्यंत. म्हणजे इतका होतो. आणि असा त्यावेळी पुरुषोत्तमचं ज्यावेळी बोर्ड बघितला बाहेरचा, त्यावेळी दिग्दर्शक वेगळे वेगळे पण लेखक 9 ते 11 एकांकिका इरफान मुजब आहे. म्हटलं काहीतरी विषय आहे. आणि आम्ही काही झालं वगैरे नाही, पण खूप इन्स्पायरिंग होतं त्या सगळ्या गोष्टी. आणि असं करत 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 गेलो. ऋषीदादा मी बऱ्याच वेळा भेटल्यानंतर ना ऋषीदादा म्हणायचं काय करतोयस, मी म्हणायचो आता डान्स कोरिओग्राफी करतोय, स्कूलमध्ये वगैरे बसवायला जातोय. ठीक आहे, चांगलं चांगलं. परत वर्षभराला भेटल्यानंतर काय करतोयस, अरे काय नाही कविताचा एक कार्यक्रम करावा लागतोय. ऋषीदादा आता कविताचा कार्यक्रम, बरं बरं चालत असं वाटत नाही, बघतोय प्रयत्न करतोय. मग परत थोड्या दिवसानं भेटल्यानंतर ना परत रायटिंगचा काहीतरी प्रयत्न करतोय. असं इकडं तिकडं उड्या मारत मारत सुरू झालेला प्रवास आहे. म्हणजे एकंदरीत त्याच्या प्रवासात मी काय कॉन्ट्रीब्युट केलेलं नाहीये. काही सल्ला दिला नाही, फक्त प्रश्न विचारले. कॉन्ट्रीब्युट नाही आहे, पण एक इन्स्पिरेशन असते की तसंच पोळ सरांच्या बाबतीत व्हायचं. पथनाट्य आम्ही घेऊन जायचो, पोळ सरांचं पहिलं बसायचं, आमचं दुसरं बसायचं. त्यामुळे पोळ सरांच्या बाबतीत पण चांगलं लिहिता नाही तरी पण त्यांची आठवण खास काढतोय की त्या माणसाला भेटायचं होतं. या उद्देशानं मी ऍडमिशन घेतलं नाट्यशास्त्राला की त्यांचा मेसेज आलेला म्हणून. पण मजा होती. आता संवादाकडे येतो. सर, तुमच्यासाठी माझा एक प्रश्न आहे की तुमच्या प्रत्येक पिक्चरमध्ये माती का असते? माती म्हणजे चिकोलच असते, चिकोल असते. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही लेखक दिग्दर्शक बरोबर निर्माता सुद्धा आहात. तर निर्माता म्हणून तुमच्याकडे बँक बॅलन्स किती असला पाहिजे आणि पुढे ते सक्षम होण्यासाठी, पुढचे 1.5 वर्ष 2 वर्ष होण्यासाठी नेमकं काय काय तुम्हाला त्याला फेस करावं लागतं? असे 2 प्रश्न. माझ्या सिनेमात माती असते, चिखल असतो. त्याचं कारणच असं आहे, मी मुळात मी शेतकरी आहे आणि जगातला सगळ्यात शोषित प्राणी म्हणजे शेतकरी असं माझं मत आहे. आणि जगातला सगळ्यात सर्जनशील प्राणी म्हणजे शेतकरी असं माझं ठाम मत. कारण दर 4 महिन्याला त्याला ती जमीन नांगरावी लागते, पाणी घालावी लागते, मग त्यात काहीतरी बियाणं टाकावं लागतं, रुजवावं लागतं, फुलवावं लागतं, परत कापली. दर 4 महिन्यांनी ते नवनिर्मितीची जी प्रक्रिया आहे त्याची सुरू असते. म्हणून ती सर्जनशील प्रक्रिया जी आहे ती मला शेतकऱ्याकडे बघून, मी त्या कुटुंबातून आलो म्हणून मला फार महत्त्वाची वाटते. आणि मी लहानपण माझं म्हणजे मला झोप लागली गाय वासराच्या हंबरण्याने आणि मी उठले कोंबड्याच्या आरडण्याने. त्यामुळे माझ्या सिनेमात माती हा विषय येणारच असं मला वाटतं. कारण मी ज्या गावात वाढलो तिथे काय गजर म्हणजे मी आयुष्यात अजून कधी घड्याळाचा गजर लावला नाही, गजरच लावला नाही कधी. तर ही आपल्या सगळ्यांच्याच आसपास म्हणजे भोवताला आपला असाच आहे की आपल्याला पहाटेची कधी जाग येते तर ते कधीतरी गाय वासरू हुंबरत असते, कधी कोंबडा आणत असतोय. तर ह्या सगळ्या या गोष्टी आपल्या कानावर पडत आल्यात लहानपणापासून. आणि त्यामुळे मला वाटतं की माझं जगणं जे आहे या सगळ्या भोवतालामुळे माझं जगणं खूप समृद्ध आहे. आणि मला ती समृद्ध जे जगणं आहे ते मला सिनेमातून मागायचं आहे. माझ्या सिनेमातून लोकांना आनंदही मिळाला पाहिजे, दुःखही मिळालं पाहिजे, तो हसलाय पाहिजे, रडलाय पाहिजे आणि त्याचं त्याला वाटलं पाहिजे की कुठेतरी उभं राहावं. ते सिनेमा बघून त्या स्वतःला, त्या प्रेक्षकाला वाटलं पाहिजे, त्या नटाला वाटलं पाहिजे की मला यातून उभं राहता आलं पाहिजे. अशा पद्धतीचे सिनेमा मला करायचे आहेत. म्हणून मला आणि ते होण्यासाठी आपली पाळंमुळं मातीशी घट्ट असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून
ती माती आणि ते सगळे संदर्भ सिनेमात येतात असं आहे. दुसरी गोष्ट की निर्माता म्हणून तुमच्याकडे बँक बॅलन्स किती असावा हे अवघड आहे. म्हणजे माझ्याकडे बँक बॅलन्स कधीच नसतो, म्हणजे कधीच माझ्या खात्यावर तुम्हाला पैसे दिसणार नाही. कारण म्हणजे कुठल्याही व्यावसायिकाचं असंच आहे, कारण व्यावसायिक काही अडचणीत असतो. व्यावसायिकाकडे दिसायला खूप सगळ्या गोष्टी असतात पण त्याच्याकडे पैसे नसतात, सगळं माहीत असतं, पण लोकांना माहीत असते याच्याकडे पैसे. आणि तसंच माझ्या बाबतीत होतंय, लोकांना वाटतं की याच्याकडे पैसे आहेत पण मला माहिती माझ्याकडे काय नाहीये, म्हणून मला सगळ्या तडजोडी करत करत सिनेमा करावे लागतात. पण आणि हे एवढा मोठा म्हणजे प्रामाणिकपणे सांगायची गोष्ट, मला का वाटतं लोकांना माझ्याकडे बघून असं हे माहीत नाही. पण काही गैरसमज पण आहे की खूप पैसे मिळतात सिनेमातून. नाही बाबांमध्ये ऑफकोर्स पैसे मिळाले, खोडामधून मला काहीच मिळालं नाही खरं प्रामाणिकपणे सांगायचं. खोडामध्ये मी 0 रुपये मला मिळाले, खोडामध्ये मी जेवढे टाकले होते तेवढे पण वस्तू मिळाले, म्हणजे मला मिळाले नाही. बाकी लोकांनी खूप कमवले, हे सगळ्यांनाच माहिती. मग नंतर मला कळलं की बबन जेव्हा रिलीज केला तेव्हा मला कळलं अरे खोडामध्ये आपल्याला पक्का चुना लावला. पण आता काय आपल्याकडे मनी मुखी धरले हातना बघ काय, म्हणजे इतक्या समर्पक गोष्टी त्या म्हणी सुद्धा. तर सिनेमा निर्माता म्हणून काम करताना म्हणजे तारेवरचीच कसरत असते आणि त्याच्यात तुम्ही दिग्दर्शक पण आहात आणि निर्माता पण आहात, तर डबल कसरत तुम्हाला करावी लागते. तुम्हाला जे मांडायचे त्या ह्याच्यामध्ये कुठली तडजोड येता कामा नये. मी या मताचा मी कधीच तडजोड करत नाही माझ्या कामामध्ये कुठलीच, म्हणजे आर्थिक कारणावरून तुम्ही कधीच तडजोड केली नाही. लखनला माहिती आहे आम्ही मला जर वाटलं की हा सीन सूर्यास्ताच्या वेळेचा आहे तर मी तो कधीच दुपारी केला नाही, कधीच मॉर्निंगला केला नाही, त्या वेळेला सुरू केला, म्हणजे 3 दिवस शूट केला तो सीन. पण ते जे वातावरण आहे तो जो ऑरेंज लाईट आहे तो लाईट मी पक्का पकडण्याचा नेहमी प्रयत्न केला. मी 3 दिवस ते सीन शूट केले, म्हणजे त्यासाठी 3 दिवस एका लोकेशनवर जाणं किती जिकिरीचं आणि हेक्टिक असतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. पण आम्ही 3 दिवस दररोज 5 वाजता जाऊन तिथं थांबायचो आणि त्या सूर्यास्ताची वाट बघत, म्हणजे त्या ऑरेंज लाईटची वाट बघत त्या सगळ्या गोष्टी आम्ही करायचो. तर ही तडजोड मी कधी करत नाही. आणि निर्माता म्हणून म्हणजे एखादा प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही सुरू करता तर त्या प्रोजेक्टचं बजेट जर समजा धरून चाला XYZ 3 कोटी आहे, 4 कोटी बजेट आहे, तर त्याच्यात 20% रक्कम 25% रक्कम तुम्हाला जास्तच लागते, ती ठेवावीच लागते कधीही. पण कारण काही नैसर्गिक गोष्टी आहेत, अनैसर्गिक गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तुमचं शेड्यूल सगळं हलून जातं. म्हणजे आम्ही जेव्हा 40 दिवसाचा प्लॅन करतो शूटिंग, तर 40 दिवसात माझं शूटिंग कधीच कम्प्लीट झालं नाही, कधीच पूर्ण नाही झालं. मी 3 सिनेमे केले आतापर्यंत, दुसरा सिनेमा अर्ध्यात चौथा जो हैदराबाद कस्टडी तो अर्ध्यात अडकलेला आहे, तर कधीच होत नाही. तर 8 दिवस 5 दिवस एक्स्ट्रा जातातच. तर हे सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात. आणि निर्मात्याच्या खिशात किती पैसे असावेत असं तुमचं म्हणणं आहे, तर मला वाटतं माझ्या खिशात हजारो कोटी असावेत, म्हणून की जेणेकरून मला चांगले सिनेमे करता येईल. ती मर्यादाच नाही किती असेल. निर्माता म्हणून आता सरांना माहिती, सरांनी मोठे सिनेमे केले, मोठे सिनेमे म्हणजे की मोठ्या प्रोड्युसरांबरोबर सिनेमे केले, तर त्यांना ती अडचण कधीच नसते. त्यांच्याकडे नव्हते पैसे. मग जर त्यांच्याकडे नसतील असं जर वाटत त्यांचं म्हणणं असेल तर आपल्यासारख्यांनी काय करायचं, म्हणजे आपल्याकडे कधीच नसतं. रितेश देशमुख डिरेक्टर होते, रितेश देशमुखांचं प्रोडक्शन होतं आणि सेटवर रितेश सर थांबले होते की एखादी गोष्ट मागितली ती आणली. म्हणजे एक किस्सा सांगतो फक्त 2 मिनिटं. तर लग्नाचा सीन आहे, वेळ जर बघितला असेल तर पहिल्या हिरोईनची एंट्री लग्नात होते, तिच्या मैत्रिणीचं लग्न आहे, तिनं सगळं अरेंज केले आणि आम्ही अलिबागमध्ये होतो, रेकी केली, घर फायनल झालं. तर ज्युनियर पाहिजेत ना, तर ज्युनियर मागवले आणि आम्ही सगळे त्या ज्युनियरकडे बघत होतो. का बघत होतो, ती सगळी त्या गावातली शेतकरी माणसं होती. लग्न आहे खूप लॅविश, सगळी सुटाबुटातली माणसं अपेक्षित होती आणि ही माणसं आली होती. रितेश देशमुखांनी सिनेमाची गोष्ट सांगते, तो बजेट कधीच कुणाकडेच नसतं. मला कोणीही निर्माता असं मिळालं नाही, भेटला नाही, दिसला नाही की आमच्याकडे खूप बजेट आहे, पिक्चर घेऊन. त्या बाबतीत मी सुद्धा येईल म्हणाले.